बाई ठकडा असा कसा देवाचा देव 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 बाई ठकडा असा कसा देव. एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. भजन म्हणजे मनोरंजन आणि टाईमपासाचा प्रकार असे काही लोकांना वाटते. कारण बहुतांशी भजन करणाऱ्या लोकांना भजनातील अर्थ न कळल्यामुळेच आपली भजन संस्कृती विडंबनाकडे जाताना दिसते. जसे अज्ञानास गीतेची वा बेचव माणसास बिर्याणीची महती कळत नाही, तसंच हल्ली भजनाची गोडी अभंगाचा अर्थ न कळल्यामुळेच कळत नाही आणि म्हणूनच भजन करताना आनंद निर्माण होत नाही. भजन म्हणजे केवळ स्तुती नव्हे, तसेच भजन म्हणजे केवळ तालावर म्हटलेले गाणे वा अभंगही नव्हे. भजन म्हणजे समूहाने एकत्रित म्हटलेले भक्तिगीतही नव्हेच, तर भजन म्हणजे आपल्या व परमेश्वरातील नात्याचे मनपूर्वक प्रकटीकरण, त्याच्याशी नाते जोडल्याचा आणि त्यातील गोडवा अनुभवताना प्रकट होणारा उन्माद. भजन म्हणजे मुखावाटे पवित्र ज्ञानाचा उद्घोष. भजन म्हणजे आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा झरास. असा समृद्ध भजनी वारसा जपत आपली गुरु शिष्य परंपरा अत्यंत श्रद्धेने जोपासणारे भजन संस्कृतीतील एक वलयप्राप्त नाव म्हणजेच प्रकाश चिलेबुवा. भजन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराशी एकरूपताच, हृदयातील प्रकट झालेली आर्तता हे भजन. ज्यांच्या भजन संस्कृतीतून रसिकांनी तृप्ती अनुभवली, ज्यांनी अनेक भजन स्पर्धांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत यशाला गवसणी घातली, इतकेच नव्हे तर अनेक उत्तमोत्तम भजनी बुवा घडवत भजनातच सगळे चिंतन ज्ञान आहे असे मानत एक नवा आदर्श वारसा निर्माण केले ते चिलेबुवा. गीतेतील 10वा अध्यायाचा दाखला देत ते भजनाची महती सांगताना म्हणतात की श्रीकृष्ण विभूती योगात म्हणतात, वेदांमध्ये मी सामवेद आहे. भगवंता सामवेद का आवडतो तर तो गायला जातो. प्रवचनापेक्षा कीर्तन श्रेष्ठ का तर गायनात तल्लीनता लवकर प्राप्त होते आणि या गायनातून ईश्वर प्राप्तीची विविध दालने लवकर उघडली जातात. भजनात आराध्याशी थेट संवाद असल्यामुळेच आपण भजनात दंग होऊन ईश्वर संगाचा अनुभव घेऊया आणि आपल्या संत संप्रदायाचा समृद्ध वारसा जपूया. आपल्या गायन वादनाने अनेकांना आनंद देणाऱ्या आणि चांगले दर्जेदार भजनीबुवा घडवणाऱ्या प्रकाश चिलेबुवांना आमच्या प्रहारचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहार कट्ट्यावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर कोकण म्हटलं की विविध लोककला आपल्या डोळ्यासमोर येतात. कोकणामधील निसर्ग सौंदर्य जेवढं आपल्याला भावतं तितकीच भावते इथल्या कलावंतांची त्यांच्या कलेशी असणारी निष्ठा, त्यांचं प्रेम, त्यांची श्रद्धा. आणि या कोकणामध्ये विशेष करून दशावतार आणि भजन हे कोकणाचे श्वास म्हटलं तर ते कदाचित वावगं ठरणार नाही. कोकणी माणूस जितकं प्रेम आपल्या देवतेवर करतो तितकंच प्रेम अशा या लोककलांमध्ये करत असतो. अशाच लोककलेच्या माध्यमातून ज्याने आपलं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर नेलं, ज्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपला प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही. केवळ आपणच प्रथम क्रमांक पटकावले असं नाही, तर आपल्या शिष्याने सुद्धा आपल्यासारखं विजेतं झालं पाहिजे, प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले पाहिजे, म्हणजे जे विद्यार्थ्यांच्या मागे कायम वटवृक्षासारखे राहिले. खरं तर भजन क्षेत्रामध्ये आज विस्तृत अंगाने भजन करता येतं. आज पारंपरिक डबलबारी आली, 2020 आली, पण ह्या सगळ्या गोंधळात न रमता ज्याने एक वेगळी कास धरली अशा एका सावंतवाडीच्या सुपुत्राला भेटणार आहोत. आज आपण भेटणार आहोत प्रकाशजी चिलेबुवांना. ज्येष्ठ बुवा आहेत, पण भजन संस्कृती सांभाळत असताना दशावतारावर सुद्धा त्यांनी प्रेम केलं. आणि विशेष म्हणजे ओटवणे हे त्यांचं गाव आहे. ओठवणे गाव म्हटल्यानंतर दशावताराची भूमीच असं म्हटलं तर ते कदाचित चुकीचं ठरणार नाही. नेमके बुवा कोणकोणत्या विषयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाज प्रबोधनाच्या माध्यमाकडे आले. अगदी वयाच्या अगदी लहान असतानाच बुवांना बासरी वादनाचा छंद होता, तबला वाजवायचे. आणि हेच बुवा
आज एक प्रतितयश बुवा म्हणून मुंबईसारख्या मायानगरीत आपलं एक वेगळं वास्तव्य करून आहे. खरं तर मोठं होण्यासाठी एक रात्र पुरेशी नसते. जेव्हा लोक झोपलेले असतात तेव्हा यशस्वी माणूस जाग असतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने तो आपली किमया साध्य करत असतो. आज आम्हा सगळ्यांना अभिमान आहे, कारण हे रत्न जे आहे ते आमच्या लाल मातीतलं आहे. नेमकं भजन संस्कृतीबद्दल त्यांचा नेमका भजन संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, काय नेमकं भजन आहे. आध्यात्मिक बतावणी तर ते उत्तम करतात, पण त्याच्याबरोबर वारकरी संप्रदायामधील जे भजन आहे, जो अर्थ संत ज्ञानेश्वर माऊलीने लावला भजनाचा, जो अर्थ तुकाराम महाराजांनी लावला, जो अर्थ एकनाथ महाराजांनी लावला, तो अर्थ आपण आज जाणतोय का. खरंच आज भजन बिघडलंय की घडलंय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमकं बुवांना नेमकं काय वाटतंय. मी प्रहार स्टुडिओमध्ये बुवा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. प्रथम मी एक शिष्टाचार म्हणून नाही, पण मनापासून सांगतो तुम्हाला, मी प्रहारचे आणि आपले सुद्धा आभार मानतो अशासाठी की मी आपल्या मॅक्झिमम जास्तीत जास्त मुलाखती मी पाहिलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीतून आपला जो उद्देश आहे आणि उद्देशापेक्षा जी आपली तळमळ आहे, ती तळमळ मी पाहिलेली आहे की ह्या भजन संस्कृती, कोकणातली दशावतार संस्कृती, ह्याच्याबद्दल तुम्हाला तळमळ आहे. आणि तुम्ही जे ह्यामधील जे जाणकार आहेत, जे विद्वान आहेत त्या क्षेत्रामध्ये, त्यांना इथे बोलवून तुम्ही त्यांना बोलतं करता, ह्याबद्दल तुमचे मी आभार मानतो प्रथम. आणि मी प्रेक्षकांचे आभार मानतो की प्रेक्षकांनी पण मी बघतोय कॉमेंट्समध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही हे जे कार्य करता ते एक समाजकार्य असा दृष्टिकोन माझा आहे तुमच्याकडे बघण्याचा. तुम्ही मगाशी बोलताना फक्त बोलला की माझं गाव कोठवणे आहे, तर थोडं मी माफी करा. माझं मूळ गाव कोठवणे आहे, पण माझे 3 पिढ्या माझ्या आजोबांपासून मी बावळाट गावामध्ये राहतो आणि हे बावळाट हे माझं निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि अतिशय जागृत देवस्थान. माऊली ही माझी ग्रामदेवता आहे, सातेरी माऊली, आणि मी तिचा निश्चित भक्त आहे. सगळ्यात प्रथम सांगतो तुम्हाला, म्हणून तुम्हाला मी मुद्दाम त्या गावाचं आणि देवीचं नाव सांगितलं. आणि रवनाथ हा राजेशाहीचा देव आहे आमचा, तो माझा मूळ देवस्थान आहे. खरंच खूप सुंदर. आपण सुरुवातीला 2 गावांबद्दल या ठिकाणी विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपण भजन संस्कृतीत प्रत्येक ठिकाणी नेहमी जेव्हा आपण भजन संस्कृतीची सुरुवात करतो किंवा प्रारंभी जेव्हा आपण सुरुवात बघतो तेव्हा आपण प्रार्थनेने सुरुवात करतो आणि आपल्याला विनंती आहे, जो रीतिरिवाज अगदी आपण पूर्वीपासून घातलेले आहे त्याच रीतिरिवाजा अनुसरून आपण अनामिक शक्तीला या ठिकाणी आळवून मुलाखतीचा श्री गणेशा करावा. मी एक ज्ञानेश्वर माऊलींचंच प्रार्थना सुद्धा मी तुम्हाला सांगावं वाटतं मला की तुम्ही कुठेही जरी गेलात, म्हणजे आमचं कोकण सोडून इतर महाराष्ट्रामध्ये जिथे वारकरी संप्रदायाचा मोठा प्रसार प्रचार झालेला आहे, तर प्रार्थना सुद्धा ह्या संतवाणीच्याच असतात. म्हणजे जसं अलंकापुरी आणि आता जी ओम नमोजी आद्या ही मूळ प्रार्थना आहे. बाकी जे आता आम्ही म्हणतो कोकणात वगैरे, त्या प्रार्थना वारकरी संप्रदायामध्ये त्या म्हणजे प्रार्थना म्हणून ग्राह्य झालेला. म्हणजे सांगितलं आणि प्रार्थना मागे तुम्हाला एक भूमिका सांगितली. कारण कसं असतं की आता बघा, मी प्रार्थना म्हणणार आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. परत म्हणतो जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश. पण आम्ही बघताना कुठे बघतो देवा तुझी गणेश. याचं कारण काय? कारण आपल्याला ते समजून सांगितलं गेलं नाही. आता माझ्या गुरुने मला हे समजून सांगितलं म्हणून मला हे माहिती पडलं. तर याच्यात काही माझं मोठेपण नाही आहे. मला चांगले गुरु भेटले, त्यांनी मला मार्गदर्शन केलं, तर मी त्या उद्देशाने प्रार्थना म्हटली पाहिजे. जय जय रामकृष्ण हे सुद्धा असंच आहे की जय जय रामकृष्ण हरीमध्ये राजाराम कृष्ण हरी किंवा सावराम कृष्ण हरी वारकरी संप्रदायाप्रमाणे किंवा भजन संप्रदायाप्रमाणे ग्राह्य नाही. कारण काय? तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, राम 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 अवघेची म्हणती कोणी न जाणती आत्मा राम. राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत जन्मीचा आत्मा राम. आणि त्याच्यामुळे रामकृष्ण हरी ह्याला बीजमंत्र म्हणतात. आणि रामकृष्ण हरी हा आत्माराम शुद्धीसाठी केलेला मंत्र आहे. म्हणजे भजन चालू करण्यापूर्वी तुमची आत्मशुद्धी करा आणि मग परमेश्वराचं रूप
वर्णन करा आणि मग रूप वर्णन झाल्यानंतर ते ध्यान करा. ध्यानात तुमच्या काहीतरी असलं पाहिजे ना, बरोबर. हा त्याचा अर्थ आहे. तो आता तुम्ही मला प्रश्न विचारला पण मी जास्त बोललो असं वाटतं मला. नाही ठीक आहे, आपण प्रार्थनेने सुरुवात हा करू. बरोबर. वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोडे. खूप सुंदर. अगदी सुरुवातीला ज्याला सादरीकरण आपण म्हणतो ते सादरीकरण कसं असावं त्याचं उत्तम नमुना म्हणजे आता तुम्ही ही म्हटलेली प्रार्थना. खरंच आपल्या या तपस्येला मनापासून वंदन. त्यामुळे बुवा पहिला माझा तुम्हाला प्रश्न असा असेल की नेमकं संगीताचं आणि तुमचं नातं कसं काय जुळलं? संगीताचं आणि माझं नातं तसं जन्मजात आहे. कारण माझे वडील भजनी बुवा आणि माझे काका सोनूजिले पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध बुवा त्या काळचे. विठ्ठलचिरे प्रसिद्ध तबलावादक होते आणि गायक पण उत्कृष्ट होते. म्हणजे घरातच पूर्ण आमच्या 3 पिढ्या एक संगीत चाललेलं आहे आणि ते त्या संस्कारात मी वाढलेलो असल्यामुळे वडिलांनी संस्कार केलेले. गुरु माझे प्रथम गुरु माझे वडील काका ह्या लोकांनी माझे संस्कार केले आणि तसा मी घडत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये मी तबला वाजवायचो आणि साधारण 5वीत असताना मी तबला आणि गायन दोन्ही गोष्टी करायला लागलो. भजनात गायला लागलो सगळ्या गोष्टी. आणि मी तसा त्या काळात वयाच्या 12 ते 15 वर्षाच्या काळात तसा फेमस तबलजी होतो त्या काळात. त्या तबलजी कमी होते आणि होतो. लहानपणापासून त्याची आवड आहे आणि त्यात घरात संस्कार पण आहेत. आणि नंतर मी ज्यावेळी शाळेत गेलो त्या शाळेतही मला ते गुण असल्यामुळे शिक्षकांकडून ते मला प्रोत्साहन मिळालं. मी पहिला शिकलो सरंबळे म्हणून आमच्या बाजूचं गाव आहे. आमचं गाव छोटंसं बावळाट आहे. आमची 5वीपर्यंत शाळा होती आणि नंतर मी बावळाट आणि सरंबळे ज्या बॉर्डरला असल्यामुळे सरंबळे गावाची शाळा माझ्या जवळ पडायची. तिकडे मी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर मी माझगावला राजा शिवाजी विद्यालयामध्ये माझगाव इथे शिकायला गेलो आणि तिथे मला म्हणजे एक माझ्या बांदेकर म्हणून मॅडम होते. आता नाही आहेत आमच्यामध्ये पण मला वाटतं त्यांची मुलगी चांगली गाते. तर तिथे कविता शिकवायच्या. ते मराठीच्या टीचर होते आमच्या बांदेकर बाई. त्यावेळी मला त्यांनी मला आठवतात आता की उद्या म्हणून एक कविता आहे आपल्याला 8वीला उद्या. तर मला म्हणाले मॅडम म्हणाल्या की ह्या कवितेला तू चाल लावू शकतो का? तर मी उभा राहिलो आणि अजिबात काय ठरवलं नाही. नॅचरली ती मी चाल कवितेसारखी लावली. उद्या उद्या तुझ्यामध्येच फाकणार का निशा
तुझ्यामध्येच संपणार का कधीतरी निशा, असं काहीतरी आहे ती कविता, आठवत नाही मला. ती मला चाल म्हणजे मी ठरवून काहीच केलं नाही, ऑटोमॅटिक आली. मला माहिती नाही कशी आली ती, म्हणजे नॅचरलच माझ्यामध्ये ते होतं गुण. आणि ते बाईनी मला मग तुम्ही तुझं गाणं चांगलं आहे. मग त्यांनी मला 8वीत असताना आमचे खूप मोठे सावंतवाडीचे आमचे छान म्हणायला हरकत नाही, आमचे पंडित सावंतवाडीचे आमचे भावी मिस्त्री त्यांच्याकडे ते मला आठवड्यातून एकदा घेऊन जायच्या, रविवारची यामो सांगायच्या आणि घेऊन जायच्या. आणि फीवर येते मला माहिती, त्यात त्याच्या फी वाटतं त्यांची, मला काय माहिती, ते लहान होतो मी. आणि तिथे मी साधारण म्हणजे वर्षात महिन्यातनं 4 दिवस असे मला वाटतं, एक वर्षात एक 30 दिवस मी शिकलो. त्यावेळी मला त्यांनी भूपराग पहिला शिकवला होता. नंतर आमच्या बाजूला ते विलवडे हायस्कूल गावात हायस्कूलला तिकडे गेलो मी, आणि तिकडनं मला संगीत आता पूर्ण बंद झालं ॲक्च्युली. तर तुम्ही म्हटलं मला ते सरस्वती भजन वगैरे म्हणायचो मी. नंतर थोडा प्रवास मला थांबला आणि तिथे शिक्षणाची व्यवस्थित शिक्षणाची मला खेडेगावात सोय नव्हती. पण घरात असल्यामुळे ते भजन बिजन सगळं चालू होतं. आणि माझं नंतर मी मुंबईला आलो, साधारण 12वी झाल्यानंतर मुंबईला आलो. आणि 90च्या आसपास, 89-90च्या आसपास माझं शिक्षण मुंबईत. मी अतिशय म्हणजे पूर्वीपासून जो चाहता आहे म्हणण्यापेक्षा भक्त आहे, तुम्ही परशुराम भाऊ पांचाळ. आजही मी आहे त्यांचा भक्त. आणि मी आता माझे विद्यार्थी म्हणजे आता घडलेले आहेत. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे ते चांगले गातात, स्पर्धेमध्ये नंबर घेतात. परंतु आजही परशुराम बोरा कळायला मला आणखी जन्म घ्यायला कसं वाटतं. परशुराम भाऊ पांचाळ कळायला मला आजही काही जन्म घ्यावा लागते, एवढा तो महान माणूस आहे. अंदाज करा तो माणूस काय आहे, किती मोठा माणूस आहे तो. तर ते पटकन मी ते आता सांगितलं तुम्हाला, विषय तो नव्हता असेल तुमच्या घरात, पण मी सांगतोय तुम्हाला जे वाटलं ते. आणि नंतर मी पकवास शिकायला म्हणून तबलजी होतो मी माझे गुरुजी मृदुंगमणे माऊली सावंत, ज्ञानेश्वर सावंत नाव त्यांचं, पण त्यांना माऊली म्हणतात त्याचं कारण त्यांना पाण्यातच माळ घातलेली आहे गळ्यात. आपण आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो, आजही आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. आणि ते शेजाऱ्यांना वय आपल्या दोघांचं सारखंच आहे, पण ते जर बघाल ना आता आजही म्हणजे 30 ते दिसतात, यंग दिसतात असे. तपश्चर्या त्यांची साधना आहे पक्वाची. तसा माझा प्रवास चालू झाला. मग मी भाऊनी आमच्या खारवला राहायचे, मी राहायचो वाकोल्याला. आणि मग भाऊ आमचे दहीसरला शिफ्ट झाले, आणि दहीसरला जाण्याने मला शक्य होत नव्हतं. तर मग म्हटलं मी जे आत्ताचे माझे गुरुजी आहेत, बाबल गुरुजी राजाराम सुद्धा, त्यांच्याकडे पक्वा शिकायला गेलो. त्यांनी मला काय पक्वा शिकायला घेतलं नाही सुरुवातीला. म्हणाले माझ्याकडे विद्यार्थ्यांचे खूप काही विद्यार्थी होते, तर म्हणाले तुम्ही नेक्स्ट टाइम या. दुसऱ्या वेळी गेलो तर म्हणले नाही, आता माझ्याकडे सध्या तरी माझी जागा खाली. त्यांचं ते एकदम म्हणजे आजही त्यांच्या क्लास घेताना असं होतं ना, क्लासला विद्यार्थी आला म्हणून घेतला असं नाही. पहिली त्यांची परीक्षा घेणार ते, नंतर त्यांना शक्य आहे का हे शिकवणं, तरच ते घेणार. म्हणजे ते भाग्य आमचं आहे की ते आम्हाला गुरु भेटले. पण माझा त्यांच्याकडे गाणं शिकायचा विचार कधीच नव्हता. गाणं शिकायला मी गेलो परशुराम भाऊंकडे. आता म्हटलं पक्वा शिकायची तर इच्छा राहिलीच म्हणजे काय, गुरुजी घेत नाहीत. आणि बाबा गुरुजी शिवाय मला माऊली गुरुजी माझ्या नंतर बाबा गुरुजी, माझ्या पक्वा दुसरे आवडायचे नाही कोणाची. मग त्यावेळी कळायचं साधन नसेल माझं करायचं, पण मला बाबा गुरुजी एक पक्वा लगेचा बाज वगैरे त्यांचा जो होता ना, अप्रतिम त्यांचं वाद्य होतं. तुम्ही परशुराम भाऊकडे, परशुराम बुवांचं एक होतं की परशुराम बुवा हे म्हणजे ऋषीमुळेच माणूस, तो साप म्हणायचा माणूस. ते सांगितलं की ते मला तू म्हणायचे, तू माझ्याकडे शिकू नको. आणि आमचे बाबल गुरुजी आहेत ना, ते त्यांच्याकडे पॉगज वाजवायचे. त्यामुळे ते अरे तुला म्हणे बाबलकडे जा आणि तू क्लासिकल शिक तू हे. आणि मी तुम्हाला सांगतो की त्याने मला त्यावेळी सांगितलं की हे जे तुझं काम नाही आहे. कारण मी काहीतरी गायचं ते बघायचं ना, माझी चॉईस कशी होती, अभिषेकी मोहनचीवर आमच्या गाण्यात गायकी असल्यामुळे तुझं हे काम नाही आहे. पण त्यावेळी मला त्यांचं आकर्षण होतं डबल बारीचं. पण त्याने मला डबल बारी नको, तू तिकडे बाबूकडे क्लासिकल शिक, नंतर तुझं ठरव काय ते. तर त्यांनी म्हटलं बाबलगुरुजी गेलो तर मी पक्वा शिकायलाच म्हणून गेलो परत सुद्धा. परत 4थ्या वेळी गेलो. त्यावेळी माझे पाहुणे होते, पंधरे आमचे बुवा म्हणून होते. आता त्यांनी मला घेऊन गेले गुरुजींकडे. आता म्हटलं थोडा उशीर झाला ओळखीचा. नंतर गुरुजी बसले होते. गुरुजी त्यावेळी गायन शिकवत होते, बाबल गुरुजी आमचे. आणि मी असा बसलो होतो.
आणि ते त्या मुलाला ना भूप रागाचे आरो आरो असे म्हणून दाखवत होते. आणि मी पक्वा शिकायला गेलेला विद्यार्थी आणि बघितलं तो त्याचा सूर लागत नव्हता. तर लागत नव्हता तर बघा म्हणजे काय त्यांचं हे आहे, लक्ष किती आहे. सूर लागत नव्हता तर माझा चेहरा असा व्हायला लागला, कारण माझं गाणं होतं ना ओरिजिनल माझ्यामध्ये. तर माझा चेहरा असा लागला, मला म्हणजे अपेक्षित सूर लागत नव्हता. तर मला बोलले, आणि बाबुलगुरुजी आमचे मला तेव्हापासूनही नाही आता म्हणतो ओहोच म्हणतात, सगळे लहान असलेले ओहो म्हणतात, त्यांच्या सवय ओहो म्हणे. तुम्हाला थोडं गाणं येतं का? तर म्हटलं गाणं येतं, पण मला ह्याच्यातलं काय ते रागाविगाचं काय जास्त कळत नाही. भूप राग शिकलो होतो मी गाणी ते 8वीला असताना. त्यानंतर बरीच वर्ष 12वीपर्यंत गेली गॅप पडली, त्यामुळे तेवढा काय माझ्या लक्षात नाही राहिला. तो मग वाद्याकडे जास्त हे झालो गेलो होतो. आणि वादन करताना सुद्धा विलासभाऊ पाटील, तुमची आता मुलाखत झाली श्रीधरभाऊ मुंजेकर, हरवेभाऊ म्हणून एक होते, परशुराम पंत भजन वाजवले बस, या सगळ्यांच्या भजन मी त्यावेळी वाजवलेली आहे. ते थोडं ते त्याच्यापेक्षा माझं भाग्य आहे की भजनात संगीतकार स्नेहल वाटकर मोठं एक नाव होतं. तर पाटील मारुती मंदिरमध्ये त्यांना साथ संगत त्यांची मला संधी मिळाली आहे. तो एक भाग आहे माझा जीवनातला, म्हणजे संस्कार तसे मिळत गेले. आणि बाबुलगुरुजींकडे मी तो विषय आमचा जरा बाजूला राहिला. तर मी बसलो आणि माझ्या चेहऱ्याच्या भावून तुम्ही गाता का? तर म्हटलं मी गायचो. तर तुम्ही म्हणा हो. आणि त्याने बाबुलगुरुजी मला चालू केलं आणि मी चालू केलं. तर मला बाबूजी सांगितलं, हे किती वर्ष वाजवणार झोडणार आहेस, हे गाणं शिका तुम्ही. असा मी गाण्याकडे वळलो. आणि जो बाबुलगुरुजींकडे तिथे सहा लावला तो आजपर्यंत अखंडित चालू आहे. म्हणजे मी जाणून गायक झालो नाही, तर मला म्हणजे नियतीने इथे आणले. त्यानंतर बघा कसं आहे, म्हणजे मला इथे देवाने एक काम दिलेलं असं मला वाटतं की ज्ञानेश्वर माऊलीने मला सांगितलंय, मी त्यांचा खूप भक्त आहे की तू हे काम कर. कारण मी जवळजवळ 22 नंतर सर्व्हिसला एअरपोर्टला होतो. 22 वर्ष एअरपोर्टला सर्व्हिस केली आणि त्या एअरपोर्टला मी नाईट ड्युटीवर असायचे, मी रियाज करायला मिळायचा नाही. पण मी शिकायचो. गुरुजींकडे गेल्यानंतर गुरुजींनी ते दिलेलं आहे, त्यावेळी आम्हाला गुरुजी शास्त्र ख्याल सगळं शिकलेलं आहे, ते गायचो. आणि रियाज अफाट नाईट ड्युटीमध्ये रियाज करायचो. प्रेझेंटेशन कुठे भजन वगैरे करायचो नाही. आणि आयुष्यातलं पहिलंच जे मी भजन केलं ते मी दहीसरला एक कोकण प्रतिष्ठान म्हणून मंडळ होतं. परीक्षक होते पंडित परांजपे, परशुरामबुवा पांचाळ आणि आमचे मृदुंगाचार्य माऊली सावंत गुरुजी आमचे होते. आणि स्पर्धक होते आमचे कोकणातले, म्हणजे मोठा माणूस आहे तो. मला गुरुतुल्य आहे आणि माझे एकदम मला मुलाप्रमाणे करतात. त्यांचं मार्गदर्शन मला बरेच लाभलेलं आहे. सुनील पाडगावकर बळगावचे, मोठी असते संत तुकाराम नाटकामध्ये तुकारामाची भूमिका केलेला माणूस. पण काय म्हणतो ना, कोकणात भजनाची अशी माणसं आहेत त्याची लोकांसमोर आलीच नाही कधी. तर ते स्पर्धक होते. तर परशुराम बुवांचे कट्टर म्हणजे खरे विद्यार्थी जवळून शिकलेले आणि मुकुंद मराठे, पंडित राम मराठेंचे चिरंजीव त्यांच्याकडे आजपर्यंत शिकतायत, ते प्रदीपपूर्व होते. इथे आपल्या कोकणचे विजय परब बुवा, असे हे भलाटे सगळे स्पर्धक. आणि माझ्या आयुष्यातला पहिला तो भजन माझं स्पर्धेतलं भजन होतं. बाकी आपल्या सगळी करायचो. पहिला नंबर आला होता. आणि तिथून कॉन्फिडन्स वाढलं. त्यावेळी माझ्याकडे तबल्याला होते कडकड्यांकडे जे आता 22 वर्ष वागत होते दिनकरजी भगत, आज माझा चांगला मित्र गुरुगुंतू पण आहे आमच्या इथे. आणि अजित सावंत हे पकवाजला आणि माझा नंबर आला. नंतर त्या वर्षी विजय क्रीडा मंडळ जे भांडूपचं वगैरे आहे, जवळजवळ मी 5 ठिकाणी पहिला नंबर मारला आणि 2 ठिकाणी मग सेकंड नंबर आला. असं ते 2005चं मला तो वर्ष आहे. असं माझा जीवन प्रवाह आहे. तर मी माझ्याबद्दल सांगू का? जास्त होतं मला. खरंच खूप सुंदर. म्हणजे पहिलीच भजन स्पर्धा आणि त्या पहिल्याच भजन स्पर्धेला एवढे बलाढ्य लोक असताना त्यांना शह देऊन आपण त्या तिथे पहिल्या नंबरवर दावा करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. बुवा, असं म्हणजे भजन तुमच्या दृष्टिकोनातून भजन म्हणजे नेमकं काय हो? आता माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, पहिलाच मी प्रथमच इथे तुम्हाला सांगतो की मी भजन कसं करावं, की लोकांना प्रबोधन करण्या एवढा मोठा माणूस. मी एक सर्वसामान्य भजन कलाकार पण नाही, म्हणून भजन सेवक आहे. आणि तशी माझी संस्कार माझ्यावर आहे, तशी माझी धारणा आहे. आणि मी भजन हे भक्ती म्हणून करतो.
म्हणजे भजन काय ते तुम्हाला कळलं असेल. माझ्या दृष्टीने भजन ही एक भक्तीचं अतिशय म्हणजे सोपं आणि ज्याच्यामध्ये आपण रमू शकतो. तुम्ही जर मेडिटेशन करायला गेलात ना तुमचं मन रमणार नाही. पण तुम्ही जर एकदा भजनात रमलात तर तुमचं तिथे लागलेलं मेडिटेशन आहे. म्हणजे माणूस आपली म्हणजे अस्तित्व विसरतो ते भजन आणि त्याच्याबरोबर जोडलेलं संगीत म्हणजे आणि भजन आता एखाद्या गाण्याला पण कबीराचं एक गाणं त्याला पण भजन म्हणतात. आता आम्ही जे भजन आम्हाला हे अपेक्षित आहे ते संपूर्ण म्हणजे जे महाराष्ट्रातलं भजन पूर्ण भजन करतो आपण म्हणजे आता प्रार्थना म्हटले प्रार्थनेपासून ते गवळण भारूड आणि शेवटी ज्ञानेश्वर माऊली गजर हे संपूर्ण एक भजन हे प्रकार झाले भजनाचे. पण सगळ्यात त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो भक्ती आणि भक्तीबरोबर समाज प्रबोधन अध्यात्म वारकरी संप्रदायाने याची निर्मिती झाली आहे. ह्याला इतिहास आहे 700 वर्षाचा. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून ते चालू झालेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली सुरुवातीला कीर्तन करत नव्हते पण नामदेव महाराज सुरुवातीपासून कीर्तन करायचे. तर मला वाटतं ह्याचा जे फाउंडर आहेत भजनाचे कीर्तनाचे ते नामदेव महाराज असावे. परंतु कसं होतं की ज्ञानेश्वर माऊलींची जी व्यक्तिमत्व होतं हे अफाट होतं. वयाने ते लहान होते नामदेव महाराजांपेक्षा. पण त्यावेळी नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली ह्यांना आपले म्हणजे गुरुतुल्य मानलं म्हणजे बुद्धीला त्यांनी प्राधान्य दिलं आणि तिथूनही जी निर्मिती भजनाची झालेली आहे ती आज तयार चालली आहे. आता कसं मूळ जे असतं त्याचा पुढे काळानुसार बदल होतो परंतु तो बदल 2 प्रकारचे असतात. एक सकारात्मक आणि नकारात्मक. मग आपण जास्तीत जास्त कुठं स्वीकारायचा भजनी बुवानी म्हणजे हा आध्यात्मिक विषय आहे ना त्यामुळे भजनी बुवानी साधारण सकारात्मक बदल केले तर हरकत नाही. म्हणजे समजा आता उदाहरण घेतो मुख्य जे भजन आहे त्या भजनामध्ये जे आता आमच्या कोकणातल्या मी दृष्टिकोन म्हणा कोकणातल्या भजनात जो प्रकार चालतो आता डबल बारी किंवा आता जो प्रकार आहे 2020 हा प्रकार भजनामध्ये येतच नाही. त्याला भजन म्हणू शकत नाही आपण. पण असं आहे डबल बारी आपण कोणीतरी म्हटले आपण म्हणतो त्याच्यावेळी डबल बारीचा अर्थ आपण बघितला कधी. डबल म्हणजे 2दा बारी म्हणजे बारी बारीनं सातारा तसं 2दा त्याला काय अर्थ आहे आणि बारी हा शब्द आलेला आहे तमाशातून. त्यामुळे बघा आम्ही घेतलं काय कुठून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे मी म्हणालो बघायचे त्याचा उद्देश आहे आम्ही कुठून संस्कार काय घ्यायचे ते आम्ही कुठून घेतलेलं आहे. परंतु जे मूळ भजन आमचं आहे कोकणातलं अतिशय समृद्ध आहे. म्हणजे मूळ भजन जे आम्ही म्हणतो कोकणातलं ते अतिशय समृद्ध का म्हणतो मी फक्त ते लोकांसमोर येत नाही. आणि आता जे भजन बघा कसं होतं की आता भजन म्हटल्यानंतर फक्त डबल बारी 2020 हा विषय चालतो. पण तसं नाही आहे. मूळ भजन जे आहे ते आमच्या कोकणामध्ये जवळजवळ मी सांगतो आजच्या घडीला आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो. माझे गुरुजी बोलून गुरुजींबद्दल राजारामभाऊ सुतार ह्याने जे आतापर्यंत केलेलं त्याला आपण काय म्हणूया भजन म्हणूया. बरं पारंपरिक भजन आता म्हणतो काय पारंपरिक डबल बारी आणि 2020 डबल बारी. आता पारंपरिक डबल बारीच्या परंपरा बरोबर आहे ती भजन सम्राट परशुरामबुवा पांचाळ कोकण कलाभूषण चंद्रकांतबुवा कदम विलासबुवा पाटील ह्या लोकांनी थोडं भजनामध्ये एक चेंजेस केलं वेगळं. ते का केलं तर त्याला लोकाश्रय नव्हता भजनाला. पूर्वी भजन आमचं होतं ते डबल बाऱ्या पण व्हायच्या. डबल बारी म्हणजे भजनी सामने व्हायचे पण त्या भजनी सामन्यामध्ये लोकांचं मनोरंजन नाही व्हायचं म्हणजे आत्मरंजन व्हायचं. आत्मरंजन आणि मनोरंजन याच्यावर फरक आहे. तर ह्याने काय म्हटलं मनोरंजन पण थोडं झालं पाहिजे म्हणजे भजनाला लोकाश्रय मिळाला पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला अध्यात्म मांडता आला पाहिजे असा उद्देश असावा कोणाचा. हे जे म्हणजे मी नावं ज्यांची घेतली पण दिग्गज असावा त्या दृष्टीने त्यांनी चेंजेस केलं पण त्याला त्यांच्या मर्यादा होता आणि त्यांची एक वेगळं इम्प्रेशन होतं. परशुरामबुवा म्हटल्यानंतर दृष्टिकोनच तुमचा वेगळा झाला पाहिजे. हा माणूस आता गाणं क्लासिकल गाणं ऐकायची हे होती. कदमबुवा म्हटल्यानंतर हा
हे माणूस हृदयातून आपल्याला अध्यात्म सांगणार. परशुराम बुवा म्हटलं आपले पाटील बुवा म्हटल्यानंतर हार्मोनियम आणि असा म्हणजे एक शृंगारिक चाली वगैरे हे त्यांची वेगळी एक ओळख होती. त्यांचा जो दृष्टिकोन होता तो चांगला होता, पण काय झालं की मुळात जो त्यांनी बदल केला तो बदल त्यांच्या दृष्टीने आणि आजही सगळं पॉझिटिव्ह होता. कारण लोक असे नाही तर आपण एखादी कला सादर करून काय फायदा आहे ना. त्याचा उद्देश कसा होता, भजनाची विटंबना करण्याचा होता का नाही होता. त्याचा उद्देश होता की भजनात लोकांशी मिळाला म्हणून ते केलं. परंतु त्याच्यानंतरचा जो पिढी आहे म्हणजे समजा कासले बुवा आहेत आमचे, मुंडेकर बुवा आहेत, लोकरे बुवा आहेत, त्यानंतरची पिढी हरियाण बुवा आहे, धुरी बुवा आहे, ह्या लोकांनी तो दीपक चव्हाण बुवा आज नाही आपल्याला ते आहे, काशीराम बुवा परब अतिशय सुंदर म्हणजे त्या काळात ते अतिशय गोड गायचे गाय काशीराम बुवा परब, सुरेल गाय, ह्या लोकांनी त्या सगळी भजनं मर्यादित केली. त्याने चुका केल्या नाही असं मुळीच नाही, त्याने पण चुका केली. पण त्यावेळी कसं होतं, मीडिया नव्हता त्यावेळी आणि त्यामुळे लोकांसमोर आलं नाही आणि चुका केल्या पण अमर्यादित नाही. पण त्यांना पण कुठेतरी म्हणजे एक आपण भजन करतोय जाणीव होती. पण खरंच मी टीका करू शकत नाही कोणावर, मी कोणाला त्याचं स्वतंत्र आहे आपण त्यामुळे. पण आज वाईट स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्यात नाही, बरोबर आहे, हेच मला सांगायचं आहे. पण वाईट वाटतं की आज मर्यादा राहिली नाही त्या गोष्टी, म्हणजे अमर्याद लोक म्हणजे त्याला कोण काही बोलतो म्हणजे काही त्याला अर्थच राहिला नाही. आता मला सांगा, भजनात ठीक आहे की एक मनोरंजन म्हणून ते आत्मा. आता बघा जेवणात तुम्ही लोणच्या एवढं तसंच जेवण हा प्रकार पकडला ते उदाहरण आपण घेतो जेवणाचं, तर लोणच्या एवढं मनोरंजन ठीक आहे. पण लोणच्या एवढं भजन आणि बाकीचं त्या आहार एवढं तर तुम्ही जर मनोरंजन केलं चालेल का? मग त्याला भजन म्हणता येईल का? मग आता पहिला जो हे आहे त्याला तुम्ही भजन म्हणू नका, तुम्ही करा, लोककला म्हणून करा. आता अर्थात भजनीचा लोककला आहे, पण तुम्ही जर कराल ना काय का तमाशा करतात त्याला नावच तमाशा आहे, लोकांचा दृष्टिकोन तमाशाच होणार ना. पण तुम्ही भजन म्हणून करता आणि तुम्ही जो भजनामध्ये तमाशा करता, त्यामुळे काय होतं नवीन पिढीला हेच भजन असं वाटायला लागतं आणि ती नवीन पिढी बिघडते. कारण नवीन आता मी सांगतो तुम्हाला ना, आता बघा मुलाखतीमध्ये एवढ्या आपण मुलाखती घेतल्या काय घेतल्या, तर त्याच्यामध्ये मूळ जे भजन आहे ते त्याच्याविषयी तुम्ही आता जे मुलाखती त्याच्यामध्ये जास्त पण बोललेलं मला आठवत नाही. म्हणजे बघा कसं झालं ते की दृष्टिकोन कुठे आपल्या गेला, हे भजन आणि ते असंच चाललं तर पुढच्या 15 वर्षात लोकांना तेच भजन वाटणार ना. हा जो प्रकार आहे ना, म्हणजे हा समाज बिघडवण्याचा आणि भजनाचा विटंबना भजनाची करण्याचा प्रकार आहे. आजचा जो 2020 म्हणून प्रकार आलेला आहे त्यातलं काय होतं तुम्हाला सांगतो. तुम्ही आणि मी समोर आहोत आणि माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे की किती संत जरी असला तरी त्याला काम क्रोध मदमत्सर वाचून सुटलेला नाही, ऋषीसह सुटलेले नाही. तर तो ज्यावेळी एकामेकाला आपण उद्देशून समोरासमोर बोलतो त्यावेळी तो पण बोलतो ना, आणि त्यातनं काय होतं संयम सुटतो आणि त्याच्या परिणाम विपरीत होतो आणि ते म्हणतात त्याची विटंबना होते त्याची. आणि पारंपरिक डबलबरी जे करायचे पूर्वीचे लोक त्यामुळे ते समोरासमोर नाही करायचे, त्यामुळे थोडं ते संयम राखू शकत होते. समोरासमोर तुम्ही आता कसं म्हणजे आपण भांडतो ना, कसं भांडतात भजनात बघितलं तुम्ही बघता. मग ज्येष्ठ बुवा म्हणून तुम्ही काय सांगा? ज्येष्ठ बुवा, कारण तुम्ही सुरुवातीला सांगितलं मी टीका करणार नाही, हो, आणि मी प्रेक्षकांच्या निदर्शनाचा मुद्दा मांडतोय हो, की जेव्हा भीष्म शय्येवर पडले हो, तेव्हा भीष्माने कृष्णाला म्हणजे रुक्मिणीने कृष्णाला विचारलं की भीष्म हे पितामह आहे, तुम्ही त्यांना गुरु म्हणायचं, मग ते शय्येवर का पडले, त्यांना इतकं असहाय्य वेदन का झालं. तेव्हा कृष्णाने सांगितलेला एक किस्सा सांगतो. कृष्णाने सांगितलेली एक हे सांगितलं की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रण होत होतं तेव्हा तिथे खुद्द पितामह विष्णू होते. पण त्यावेळी वयाने ज्येष्ठ ज्ञानाने ज्येष्ठ हसनापुरचा सेवक असूनही भीष्म शांतपणे राहिले, त्याने विरोधही केला नाही आणि त्याने सकारात्मकही बघितली नाही, ते डोळे बंद करून राहिले. आणि म्हणून जेव्हा तुमच्या समोर चुकीचं घडत असतं आणि तुम्ही जर गप्प राहिलात, मी टीका करणार नाही किंवा मी दुखवणार नाही, तर तुम्ही दोषी आहात. बरोबर आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम माझा, कारण मी सुरुवातीला बोललो होतो की मी टीका करणार नाही, पण तुम्ही टीका करणार नाही पण तुम्ही कसं वधून घ्यायचं ना, हे बरोबरचं उदाहरण दिलं. मी आता बोलायलाच पाहिजे, मला मी टाळू शकत नाही. बरोबर नव्हतं, कारण एखादा अन्याय घडत असेल आणि आपण तटस्थ राहणं सुद्धा पाप आहे.
शास्त्र असं कृष्णच येत तसं. हो, कृष्ण भगवान. मी कृष्णाचा दुसरं सांगतो विशेष तुम्हाला, मी कृष्णाचा वंशज आहे. मी यदुवंशी आहे, कृष्णाचा वंशज आहे. तर तुमचं बरोबर आहे. मला तुम्ही जर एक प्रश्न केला आहे, पहिला मूळ प्रश्न असा आहे की तुम्हाला ह्या भजनाबद्दल काय वाटतं, तुम्ही त्यांना काय सांगा. आता जे सध्या चाललेले आहे जी थेरम, हा, जे भजन नाहीये असं तुम्ही म्हणता, हो बरोबर. त्यामुळे ही जी काही चाललेली आहे चुकीची गोष्ट म्हणजे हो. गॉगल लावून हो. भजनामध्ये बसणं, उड्या मारणं वगैरे, अगदी तुमची भजन संस्कृती झी टीव्ही पर्यंत गेली हो आहे. हो हो बरोबर. शांताबाई भजनात आणला, हो. बाबूराव भजनात आणला, बरोबर. त्याशिवाय तुमची भजनं होत नाही. मी आता तुमची म्हणतो, हो, तुम्ही सुद्धा दोषी आहात. हो हो मी दोषी आहे. हा. दोषी आहे. त्यामुळे मला विचारायचंय तुम्हाला हे की तुम्ही आता ज्येष्ठ बुवा म्हणून काय सांगाल. ही जी संस्कृती बिघडलेली आहे, बरोबर. जी संस्कृती तुम्ही म्हणता संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातली आहे, तुकाराम महाराजांनी घातली आहे, ती संस्कृती तुम्ही बिघडवून टाकलेली आहे. बरोबर. मग आता बोलणं गरजेचं आहे. कसं सुधाराल त्याला? तुम्हाला सांगतो, कोणताही कायदा हातात घेतला, साम दाम दंड भेद. साम झाला, दाम झाला, आता काय राहिलं, दंड भेद. दोन गोष्टी राहिलेल्या आहेत. तरी दोन पर्याय आहेत. मला सुचलेले पर्याय माझ्या वैयक्तिक मत सांगतो. एक तर जे हे प्रकारात लोक आहेत ते लोक फेमस आहेत, ते 4 लोक जमवतात, त्यांना येणारे प्रेक्षक हे काय असतं हे अंदाज तुम्ही करू शकता. नक्कीच बुवा. हा, हरकत नाही, त्याला मी दोष पण देत नाही, म्हणतो दोष देत नाही. परंतु त्याने त्याला भजन म्हणू नये. एक तर त्याने आपलं 2020 डबल बारी म्हणावं, एक पर्याय. त्याला भजन म्हणू नये. आणि जर भजन म्हणून तुम्हाला करायचं असले तर भजनाची मर्यादा राखल्या पाहिजे, आणि त्या राखल्या जात नसतील तर त्याला आपण कायदेशीर केलं पाहिजे. तुम्ही मागच्या एका इंटरव्ह्यू कायदा काय तो सांगितलेला आहे, म्हणजे ऐकलेला आहे, तो कायदा आहे, सांगितलेला आहे. आणि दुसरीकडे तुम्हाला सांगतो, ज्यावेळी ज्येष्ठ बुवा सगळे, त्यामध्ये मी पण होतो. म्हणजे आमचे लोकरे बुवा आहेत, कासले बुवा आहेत, आर्यन बुवा आहेत, मुंडेकर बुवा, धुरी बुवा, आणि सगळ्यात महत्त्वाचा जो एक माणूस आहे ना, तो सांगतो अतिशय तळमळ द्यायला भजनाचे आहे, असे आमचे मित्र आहेत. आमचे राहुल, जयवंत राहुल, आणि आमचे झी न्यूजचे कर्मचारी आहेत अजय राजा दळवी, हे आमच्या बरोबर होते. आणि आम्ही वकिलाकडे गेलो होतो आणि हे सगळे पर्याय सांगितले होते. फक्त बघा माहिती, ज्येष्ठच असतो, त्यांनी काय केलं, त्यांचेच विद्यार्थी हे सगळं करणारे आहेत ना, मग त्यांच्या विद्यार्थ्याबरोबर इतरही चांगले बुवा, म्हणजे आपण म्हणतो ना, ओल्याबरोबर सुक्याबरोबर ओळलं, बरोबर. बुवा हे सगळं बंद होणार आहे, हे होणार. कायदा मी सगळ्यात कायदा लागतो, तर ते होऊ नये म्हणून ती मागा घेतलेली आहे. तेच चुकलं असं आता वाटतं मला. मग त्यांनी दया केली ना, ती दया त्यांच्यात ज्येष्ठ बुवांच्या आता अंगाशी आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे कंट्रोल करणं फार कठीण नाही असं मला काय वाटतं. आणि मी ते सांगण्याचा अधिकार मला काय आहे, कारण मी स्वतः डबल बारा केलेले आहे. तुम्ही हरेण बुवांना विचारू शकता. शेवटची माझी डबल बारी जी आहे ती वैकुंठवासी आमचे दीपक बुवा चव्हाण यांच्यावर गेलेली आहे. आणि मी एका बारीला माझ्या पहिलीच जी बारी मी केलेली आहे ती प्रदीप गुरु आणि मी केलेली आहे. त्या बारीमध्ये मी एवढा वाहलेलो होतो, म्हणजे मी इतकं काही बोलत. आणि प्रदीप गुरु म्हणाल तुम्ही नक्की कधी मुलाखतीला बोलवा, अतिशय विद्वान माणूस आहे, माझ्यापेक्षा विद्वान माणूस आहे. मग सांगतो हे लोकांना तुम्ही बोलवा. आणि तुमच्यासारख्या माणसांना त्यांना भेटणं हे त्यांचं भाग्य आणि तुमचं पण भाग्य समजतो. त्या माणसाला मी सांगतो तुम्हाला ना की मी हे तुम्हाला म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की मी फॉर्मॅलिटीज म्हणून, किंवा मला जे ओळखतात सगळे माणसं त्याला माहिती आहे की मी फॉर्मॅलिटीज, मी तर तोंड वाचून सांगणार माणूस, थोडासा स्पष्ट वक्त आहे. त्यामुळे कधी कधी माझ्या कोणाशी पडत पण नाही असं म्हणत होतं. तर तो विषय जर तुम्ही घेतला तर अशा माणसाची तुम्ही मुलाखत घ्या आणि तुम्ही ते जे लोकांसमोर मांडताय अतिशय योग्य, आणि तुमची जी पद्धत आहे मांडण्याची ती योग्य आहे, म्हणून मी आलेली आहे. तर मगाशी तुम्हाला सांगितलं एक पर्याय आहे असा की त्यांनी भजन त्याला म्हणून आमचा काय आवश्यक नाही, त्याला भजन म्हणून 2020 डबल बारी म्हणावी आणि त्यांनी करावी. म्हणजे लोक करा, म्हणजे जर तमाशा होतो काय त्या प्रकारात तो म्हणून जाईल. त्याच्यात त्यांनी भजन जर करायचं, भजनाच्या मर्यादा पाळल्या पाहिजे. आणि जर नाही पाळल्या तर आता अशी वेळ आलेली आहे की आता आपल्याला ते दंडभेद हा आता आम्हाला असं वापरलं पाहिजे. ज्येष्ठ बरोबर आम्हाला, म्हणजे मी म्हणत नाही, तुम्ही जर मला विचारलं वैयक्तिक म्हणून सांगतो त्याशिवाय पर्याय नाही त्याला, नाही हे सुधारणारच नाही. कारण त्याला समजून सांगून झालं. आणि तो मगाशी म्हटल्यावर हे आहे शक्य, पण ते गुरु लोकांनी ना फ्रस्ट्रेट राहिलं. व मला असं माझ्या ऐकत आहे की आपण ज्या गुरूंकडे शिकलात त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची निष्ठा, कामावरची पद्धत, आणि जेवढं काय मला आहे ते माझ्या शिष्यांना दिलं पाहिजे, हा जो त्यांचा काही गुण आहे
त्या गुणाचा सुद्धा आपल्यावर प्रचंड प्रभाव पडलेला आहे. खूप खूप अतिशय. मी सांगतो काय, हा सगळा मी आज जो तुमच्या समोर आहे की माझे जे विचार आहेत ना, हे सगळी माझी गुरुची कृपा आहे. गुरुकृपा आणि माझ्या जे घरातले आहेत, म्हणजे माझे आई वडील आहेत, माझा भाऊ आता नाही येतो यामध्ये, माझा छोटा भाऊ अतिशय ज्ञानेश्वरीवर अतिशय म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी कधी ठेवली नाही. अखंड कायम वाचणारा, पाठ नाही दोन पाठ करणारा माझा भाऊ होता ज्ञानेश्वरी अभ्यासात. म्हणजे घरात संस्कार आम्ही चांगले. तुम्हाला एक गोष्ट मी मग सांगायची नाही. प्रदीप गुरुबरोबर माझी पहिली बारी झाल्यानंतर ठरवलं मांडगावला बारी होती आणि त्या ठिकाणी आमचे कोकणातल्या काही एक स्त्री आणि पुरुष बुवांची बारी झालेली अशी तिथे बारी व्हायच्या. तर आम्ही बारी आणि प्रदीप गुरुबुवांनी बारी घेतली होती आणि मला सांगितलं की मला वाटलं संगीत बारी आहे, पण माझी संगीत तयारी होती भारुडीची वगैरे. आणि तिथे गेल्यानंतर लोक मी गायला लागलो आणि गणेश मृदंग म्हणे आमचे गणेश सावंत माझ्याकडे वाजवायला होते. मी गायला लागलो, तुम्हाला चिठ्ठी आली. हो बुवा, हे सुरेश वाडकर अजित कडके सगळं आम्ही ऐकतो गायन, हे आम्ही ऐकायला इथे आलो नाही. आम्हाला गेल्या होती जे काही मी नाव घेत नाही अशी ती लोक होती, त्या प्रकारची आम्हाला इथे भजन पाहिजे. आणि मी ते अनमॅच्युअर्ड होतो, यंग होतो. आणि प्रदीप गुरु हा गुरु अतिशय म्हणजे सात्विक माणूस, म्हणजे बोलणारच नाही. आणि मी जरा थोडंसं आता जर थोडं सात्विक नव्हतो म्हणा, थोडा तेरकडी स्वभावाचा होतो. आणि मी मग चालू केलं ना, आणि मी पेटीवर म्हणजे स्वर न पकडताच सगळं काही चालू केलं. त्यांना बोलायला जोक्स मारला, हे चालू केलं. निंदनीय काम मी केलं पहिलं आयुष्यात. ते पहिले मी भजन स्पर्धा केली, पहिला नंबर घेतला. भजन स्पर्धेमध्ये मला एक दुसरी मी सांगायचं झालं, पहिल्या भजन स्पर्धेमध्ये पहिला नंबर आणि शेवटच्या भजन स्पर्धेमध्ये मी पहिला नंबर, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट पकवास, उत्कृष्ट कोरस, पाची बक्षीसं मी घेऊन आलेला माणूस आहे शेवटच्या स्पर्धेमध्ये. आणि मग स्पर्धा सोडलेली आहे. हे माझं पण डबल बारीचा इतिहास माझा वेगळा आहे. पहिल्याच बारीमध्ये मी अतिशय निंदनीय भजन केलं. आज मला लाज वाटते ते आठवलं की, म्हणजे मी घडलो कसं सांगतो तुम्हाला. आणि भजन केलं आणि माझी पेटी का पैशाने अशी भरली होती. आणि त्यावेळी माझ्याकडे दादा परब माझे वाचतो होते, त्यावेळी गणेश होता, तो आले नाही म्हणून. दादा परबांचा भाऊ एकनाथ लहान वाजता, एकनाथ परब माझ्याकडे तो खाली होता. त्यांनी पिशवी आणली ती पिशवी. त्यावेळी मग काय केली माहिती, ते लोकांनी ते सिमेंटच्या पिशव्या असतात ना, त्या दिल्या होत्या. आणि सिमेंटच्या पिशव्यावरून त्या बक्षीस 2 रुपये 5 रुपये असे बक्षीस होतं. टोटल बक्षीस आमचं 6,000 होतं, पण ते त्यातलं ते सिमेंटची पिशवी भरली होती. मी नोटा कसल्या होत्या विचार केला. आणि मी घरी आलो. प्रदीप गुरुबुवा माझे खास मित्र, म्हणजे भावाप्रमाणे संबंध आमचे. माझ्याकडे सामान्य बोलले नाही, ते बोलले नाहीच. आणि पहिलं घरात आल्यानंतर माझा भाव होता. त्यावेळी भावाने आपल्या वडिलांना सांगितलं. आणि माझी फॅमिली सात्विक आहे. आणि आजही माझ्या घरात म्हणजे सासू सून जावळ असं आमच्याकडे म्हणजे मतभेद सुद्धा कडे होत नाही. आणि माझे वडील जे आहेत ना, ते माझी बायको म्हणा, माझ्या भावाची बायको आता आहे, दोन्ही सुना माझ्या वडिलांना, म्हणजे आपल्या वडिलांना नाही मानत, ते माझ्या वडिलांना मानतात. म्हणजे त्यात भाग्य आहे मी, म्हणजे सदन नाही आहे मी, पण त्यातच मी श्रीमंत आहे. संस्कार आहे. भाव माझा सुद्धा आम्हाला आमच्या घरात आहे. मी आता येताना इथे माझ्या वडिलांना आई वडिलांच्या चरणावर मस्तक तो तिथे आलं, नंतर आलो. तर ते संस्कार होते. तर भाऊने वडील सांगितलं, आणि भाऊ मला ह्याच्या पुढे तुझ्या भजनात मी बसणार नाही, भाऊ. आणि बायकोने डायरेक्ट फोन केला सासऱ्यांना की बायको जरा घाबरते, बोलणार कशी. नंतर वडिलांनी फोन केला, ह्याच्यापासून म्हणजे मारवाडीत आमचे बोलले, उद्यापासून तू पकड वाजायवर तो वाजय किंवा तबला वाजय, पण तू गाणं आणि ह्या तुझा भजन बंद करायचं. आणि आजही माझे वडील आहेत 85 वर्षाचे. वडिलांची आज्ञा मला शिरसंवाद वंदे आहे. हे मुलाखत बघणारे माझ्या बरेच गावाला पण असते, त्याला माहिती आहे. वडील म्हणजे माझी देव आहे. वडिलांनी सांगितल्यानंतर मी खरोखर म्हणजे जवळजवळ मी 6 महिने कुठे म्हणजे असं सिंगल पण भजन नाही केलं. ते मी क्लासवर घ्यायचो नाही, मला नोकरी करायचो, एअरपोर्टला होतो मी सर्व्हिसला. आणि मग मी प्रदीप गुरुबुवांची माफी मागितली आणि मग तिथून ठरवलं. आणि आमच्या गुरुजींना कळलं, बाबा गुरुजींना. आणि गुरुबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारलाय, तो मुख्य प्रश्न माझा मागे राहिला आहे. तर गुरुजीने क्लासमधून म्हणजे आम्हाला हाकलून दिलं ना, क्लासमध्ये जायची हिंमतच नव्हती माझी. मी सामान्य क्लासला नाही गेलो. हे डबल बारी झालं. सामान्य गुरुजीने मला काहीच नाही बोलले, पण गुरुजींसमोर जायची माझी हिंमत झाली नाही. म्हणजे थोडक्यात गुरूंबद्दल निष्ठा. आता मला दुसरा उपप्रश्न तुम्हाला असा आहे, सद्यस्थितीमध्ये गुरु शिष्यांची निष्ठा दिसते का?
आता हा प्रश्न तुम्ही विचारायची गरजच नाही आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे मला माझ्याकडे ओढून घेत आहे. फक्त तुम्हाला मी गुरुनिष्ठेबद्दल बोलतो. माझे जे गुरुजी आहेत, बाबुल गुरुजी, त्यांचे गुरुजी पंडित डॉक्टर एरंडे, आणि आता त्यांचे गुरु पंडित राम देशपांडे. संस्कार कसे करतात बघा. माझे गुरुजी आपल्या गुरुजींना काय मानतात, मग मला माझ्या गुरुजींना काय मानलं पाहिजे. माझे जे गुरुजी आहेत, बाबुल गुरुजी, एकही शिष्याची हिंमत होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, आजही वचक असा आहे ना की एका शिष्याची हिंमत होणार नाही. सांगतो का, मी 6 महिने क्लासमध्ये पाऊल नाही ठेवलं, आणि त्यापासून मी गेलो आणि गुरुजी मला काय नाही बोलले, मी गुरुजींना काय नाही बोललो, मी ते समजून गेलो. बघा कशी भाषा असते. गुरुला काय सांगायचं ते शिष्याने सांगितलं अबोलेपणे, आणि मी गुरुजीला मला काय सांगितलं. तिथून आजपर्यंत डबलबारी केलं. त्यानंतर मी जवळजवळ 2 वर्ष डबलबारी. पहिली केली ती आमचे भजन महर्षी गोपीनाथ बुवा बागवे, त्यांच्याविषयी मला जरा थोडंसं सांगायचं आहे, ते माहिती नाही बऱ्याच लोकांना. तर भजन महर्षी गोपीनाथ बुवा बागवे यांचे शिष्य, पट्टशिष्य सतीश बुवा राणे, अतिशय म्हणजे त्यांच्या लाईनमध्ये बागवे म्हणजे 1 नंबरचे आहेत. पण ते कसं, ते बँकेत सर्व्हिसला आहेत आणि मोठ्या पदावर, अधिकारी पदावर आहे, आणि रिव्हिनमध्ये असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही, ते जास्त भजन करत नाही. पण कधीही त्यांनी बोलणं काय त्यांचं. त्यांच्यावर पहिली डबलबारी, दुसरी डबलबारी झाली, मग परत चालू केली का. त्यांच्यावर 2-3 डबलबारी आमच्या जबरदस्त आहे. आमच्या डबलबारीला 1000च्या खालती पब्लिक कधी नाही, आणि हरियाण बुवा आणि माझी डबलबारी झाली कमीत ते 2,000 ते 3,000 पब्लिक होतं. आणि शेवटची डबलबारी माझी झाली ती दीपक बुवा चव्हाण यांच्याबरोबर 1,000 पब्लिक होतं बरोबर तिथे. म्हणजे असं नंतर मी डबलबारी सोडली. तर कारण सांगतो तुम्हाला. माझा विद्यार्थी नंदादीप वंजारे, जो आता तुम्हाला माहीत असेल की नाही माहिती मला, पण तो डबलबारी करतो. तुम्ही कधीतरी त्याची मुलाखत घ्या, किंवा ती डबलबारी तुम्ही युट्यूबवर बघा. एक शब्द निंदेता येणार नाही. तो 10 डबलबारी चालू केली. माझं असं आहे, 10 डबल चालू केली तुम्ही बंद केली. माझ्या विद्यार्थ्याला उतरला मी बंद. माझा विद्यार्थी तो ज्यावेळी स्पर्धेला उतरला, त्याचा नंबर पहिला आला, मी स्पर्धा बंद केली. आता माझे बरेच विद्यार्थी आहेत, ते त्यांनी बरेच नंबर घेतले आहेत. म्हणजे मुंबईला आहे, कोकणात पण महेंद्र पिंगुळकर म्हणून माझा विद्यार्थी आहे इथे कोकणामध्ये. तो पहिला म्हणजे माझे गुरुजींचे भाऊ प्रमोद स्टार यांच्याकडे शिकले, आणि माझ्या गुरुजींच्या भावाने त्याला सजेशन केलं की तू केली बुवाकडे जा, म्हणजे माझ्या दादांचा तो माझ्याकडे गेला. बघा, तो कोकणातून डोंबिवलीला तो 1-2-3 महिने जायचा. फार दिवस शिकला नाही, पण त्याला शिकवलं ना तर त्याचा उपयोग कसा केला. विद्यार्थी तुम्ही सांगतो गुरु. आता हे आपल्या विषय झाला गुरु आणि विद्यार्थी ना. निष्ठेमध्ये सांगा, निष्ठा बघा. तो काही दिवस माझ्याकडे शिकला, पण त्याला शिकवताना काय शिकवलं, तू एवढ्या लांब इथे येतोस ना, त्याची गुणवत्ता बघितली. त्याला नुसतं गाणं नाही शिकवलं, राग नाही शिकवले, फक्त सांगितले. पण संस्कार कसे केले, हे हा बघ, हे तुला सगळं येणार, पण तू स्वतः संगीत पण दिलं पाहिजे, ते पण त्याला शिकवलं. गाणे चाली गुरुजी अशी श्याम कल्याणमध्ये 15 मताची बसायची होती, तसं काय करू. मी त्याला ती एकच चालते सांगितली. त्याला मी चाल ती सेट करून दिली. नेक्स्ट टाइम सांगितलं तू बसव. नंदरी वंदरी आज सुद्धा गजर बिजर, आता तो नंदरी वंदरीचा जातो गजर बघा तुम्ही, भजनावर काय होतो ऐका, फेमस वगैरे यायचं भरपूर. म्हणजे भजन संस्कृतीवर हे सगळं जे मुलाखतीमध्ये मी सांगणार आहे ते तिथे तुम्हाला सांगितले. माझी व्यथा मांडलेली आहे. म्हणजे भजन भाविकाची व्यथा, आता त्याचं नाव आहे, ते मांडलेलं आहे. त्याला पण तो गजर अर्थात मी थोडाफार त्याच्यात माझं सहकार्य आहे, पण नाव त्याने मला टाकलेलं आहे कवी म्हणून, पण जास्तीत त्याचं योगदान आहे. बुवा, खरंच मगाशी आपण एक प्रश्न घेतला की तुम्ही म्हटलात की तुम्ही 6 महिने गुरुंकडे गेलात नाही. हो, पण आता तसं काही दिसत नाही. गुरु उघड्या डोळ्याने सगळं पाहतायत. हा, आता ते बघा, सांगतो मी तुम्हाला. गुरु म्हणजे शिष्यांमध्ये ताकद आली आहे, ती गुरु कमी पडत आहेत. दोन्ही गोष्टी आहेत, एकट्यामध्ये म्हणणार नाही. शिष्यामध्ये ताकद आली आणि गुरु कमी पडत, दोन्ही गोष्टी आहेत. कारण सांगतो, ते गुरुनी शिष्याला जसे संस्कार द्यायला पाहिजे तसे संस्कार देण्यात कमी पडलं असं माझं वैयक्तिक मत सांगतो. गुरु कमी पडले. हा, संस्कार देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी पडले, आणि त्यामुळे विद्यार्थीच आहे. आणि त्या दुसरी गोष्ट, त्यांना अति स्वातंत्र्य दिलं. विद्यार्थ्याला जे दिलेलं अति स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्य दिल्यामुळे, आणि त्या विद्यार्थ्यांची त्यांनी म्हणजे त्या विद्यार्थ्याला ओळखलं नाही, त्याची मनोवृत्ती ओळखली नाही. तो विद्यार्थी गुरुजींच्या डोक्यावर बसला. इव्हन असंही म्हणेन, काही गुरुजींना नमायला लागलं आपल्या विद्यार्थ्यासमोर. हे मला सांगण्याचा अधिकार काय आहे? कारण मी तुम्हाला सांगतो माझं उदाहरण. माझा तर मगाशी महेंद्र पिंगुळकर
या मार्केटमध्ये त्यांनी कुठचे कार्यक्रम बोलले, हिंमत करायची, दिंदनी बोलायची. तो आज स्वतःचं संगीत आणि त्याचे विद्यार्थी आता 70 विद्यार्थी त्याचे आहेत मार्केटमध्ये. आणि भजन क्षेत्राबद्दल मला तुम्ही म्हणा चिंता नाही. हा मुख्य विषय काय आहे, मी आता तो बोलतोय, तो भजन क्षेत्राबद्दल कोकणातल्या मला चिंताच नाही. मला अतिशय म्हणजे अभिमान आहे. माझं ते पारंपरिक भजन म्हणतो त्या भजन, कारण भजन क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो, दिप्तेश मेस्त्रीचे 50 विद्यार्थी उत्कृष्ट गातात. अजित गोस्वामींचे 30 ते 35 विद्यार्थी उत्कृष्ट गातात, त्यांनी भजन करतात पारंपरिक. आमचे अमित मिस्त्री आहेत, त्यांची जवळजवळ 30-35 विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ अमित मिस्त्री, दिप्तेश मेस्त्री, अजित गोस्वामी, माझा विद्यार्थी आहे महेंद्र पिंगुळकर म्हणा, आणि तुम्हाला सांगितलं आता रुपेंद्र परब बुवा म्हणा, पुरुषोत्तम परब बुवा म्हणा, अशी जी तरुण मंडळी, आता मी सगळ्यांची नाव आठवत नाही मला आणि कोणाला राहिलं असेल तर माफ करा. ही जी मंडळी आहेत ना, त्यांचे मिळून जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी आज तरुण विद्यार्थी 7वी भजन करतात. आणि हे का माहिती आहे मला, कारण मी भजन स्पर्धेचा परिषद असतो आणि जवळजवळ कोकणात सगळ्यात जास्त परिषद मीच करतो, जास्त म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्या मी या स्पर्धेमध्ये बघतो, फक्त काय आहे की त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आहे आणि नको त्या लोकांना प्रसिद्धी मिळते आहे आणि त्या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही, एवढाच प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या लोकांना अपेक्षा नाही आहे. दुसरं म्हणजे गोष्ट काय, ते लोक अपेक्षा करत नाही आहे की माझी प्रसिद्धी व्हावी, तरी ते आपलं कार्य चालू ठेवतात. आदर्श आहेत कृष्णा पवार बुवा आहेत, आमचे माझे गुरुजी आहेत. तुम्हाला बोलू ना, ते प्रदीप गुरुबुवा आहेत, आमचे गुरुबंधू मला गुरुतुल्य आहेत, ते लाडबुवा आहेत, रवींद्र मोगे आहे, आनंद मेस्त्री म्हणून आहेत, हार्मोनियम अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम मेकर आणि गायक. हे बुवा हे सगळं भजन परंपरा सांभाळतात आणि सगळे डबल करू शकतात. अशी हे भजनाची परंपरा वापरतात. त्याबद्दल मला चिंता नाही. फक्त भजनाची विटंबना होते, ती विटंबना आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर पोचते. महाराष्ट्रात नाही, म्हणजे कोकणातली भजन परंपरा आहे ती महाराष्ट्रात संपूर्ण बदनाम झालेलीच आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेरही बदनाम झालेली आहे. हे दुःख आहे, कारण काय वाईट पटकन पोचतं, चांगलं नाही. पण चांगल्या बहिण्याचे आमचे कोण दाखवतच नाही बाहेर. आता आम्ही पुण्याला जातो, माझा मुलगा पण पंडित सुरेश तळवकरांकडे आश्रमात गुरुकुलात शिकतोय. माझे खंडाकर गुरुजींशी वगैरे काही संबंध आहे, पुण्याला जातो. माझे पण प्रोग्राम झालेले आहेत. तर आम्हाला पण लोक काय बघतात, कोकणातला म्हटलं तर दृष्टीची लोकांची, इतर महाराष्ट्रीय लोकांची दृष्टी बदलली आहे. ती जी बदलली ती ह्या लोकांनी बदलली. म्हणजे हे जो व्याभिचार निवड जर भजनामध्ये आलेला आहे तो बंद झाला पाहिजे. तो यापूर्वी डबलबारी होती, पण हा व्याभिचार नव्हता. आता मी सांगतो, बदलाबद्दल बोलतो, बदल सकारात्मक बदल व्हावा असं आपण म्हणतो. सकारात्मक बदल म्हणजे काय बघा, उदाहरण म्हणतो तुम्ही, डबलबारीमध्ये परशुराम बुवा पांचाळ होते, त्यांनी नोटेशन्स आणि त्यांचं गजर, त्याला गजर म्हणता येणार नाही, ते नाव आपलं गजर दिलं. गजर म्हणजे एकाच नामाचा पुनरोच्चार गणमध्ये गजर, पण ते काव्याला गजरच्या जागी ते काव्य म्हणतात, त्याला गजर म्हणतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी अपभ्रंश आमच्या भजनामध्ये आलेल्या आहेत. डबलबारी नाव आहे, गजर म्हणतात. तर ते परशुरामाने अशी काव्य दिलेली आहेत ना, त्यातनं त्यावेळी आता जे घडतंय ते वर त्यावेळी मांडलेलं आहे गजरामध्ये. बुवांचा व्यथा म्हणजे भजनी पुढे काय होणार ते बुवा कळायचं, एवढं नोटेशन्स, वेगवेगळ्या तारात नोटेशन्स त्यांनी आणलेले आहेत. म्हणजे ते सकारात्मक बदल केले आहे. कदमबुवाने विनोद नकला करून सुद्धा त्यातनं अध्यात्म काय दाखवलेला आहे, हा बदल आहे. आता मला सांगा, पाटील बुवाने नोटेशन्स आणि वेगवेगळ्या चाली, शृंगारिक चाली म्हणून लोकांना प्रबोधन केलेलं आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल मी नाव घेईन प्रमोद बुवा धुरी, त्या पहिला जो ऐतिहासिक भारुड रचणारा माणूस आहे तो प्रमोद बुवा धुरी. तुमची मुलाखत झालेली आहे तुमच्या चॅनलवर त्यांची. तर त्यांचे ते भारुडामुळे जेवढे प्रमोद बुवा धुरी 30-35 वर्षामध्ये भजन करतात प्रसिद्ध झाले नाही, ते एका भारुडामध्ये झाले. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं, मी एकदा सांगलीला गेलो होतो, सांगलीला त्यांचं भारूड टाकलं होतं. म्हणजे बुवांचं भारूड, मला अभिमान वाटलं हो, क्या बात आहे. माझ्या कोकणातल्या माणसाचं भारूड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं भारूड सांगलीला लागलेलं आहे, अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यावेळी दुःख कुठे होतं, त्यावेळीच मी सातारला की जुन्नरला कुठेतरी, मला आता आठवत नाही, गेलो तर मला कोकणातले बुवा आले म्हटले आणि 2 माणसं निघून गेली. तर मी म्हटलं असं कसं झालं, ते म्हणले कोकणातले बुवा काय भजन करणार मला माहिती आहे. मग त्यांना बसवलं मी, मला नाही म्हटलं, ते माझ्या माणसाला म्हणाले. तर मी बोललो,
निरुपम म्हणून माझे मित्र होते, त्यांना ते म्हणाले असं तुम्ही या म्हटलं ती फक्त माझा एक कार्यक्रम आता ऐका, तुम्हाला नाही आवडला तुम्ही निघून जा, पब्लिक राहणार नाही मला माहीत होतं. कारण त्यांची सगळ्यांची ज्याने कार्यक्रम ठेवला होता, शिवमंदिर होतं, तो माझा मित्र होता. पण तो कसा मुंबईचा, गावात जास्त त्याचा संबंध नाही, लोकांची त्याला म्हणजे माहिती नाही. तो कीर्तन म्हणणारा माणूस, भैद म्हणणारा माणूस, त्याला कोकणात लेवलवर यायच्यात बघितली नाही. म्हणजे सांगतो नकारात्मक कसं होतं. तर तिने माझ्याकडे बघून ते लोक जात होते, ते सांगितलं तू फक्त, मी म्हटलं विनंती केली, पहिल्याच मी स्टेजवर विनंती केली फक्त माझं भजन तुम्ही एक 10 मिनटं 15 मिनटं ऐका, तर नाही आवडलं तर हरकत नाही. मी काय म्हटलं ते, आणि मी एकही पैसा न घेता भजन घेऊन जाणार म्हटलं इथे. आणि हे भजन ऐकलं, मला वाटतं 2.5 तास माझा कार्यक्रम झाला. 1 तासाचा कार्यक्रम 2.5 तासावर गेला, पूर्ण मंदिर पॅक होतं. आणि मला सहसा तिकडे बक्षीस द्यायची पद्धत नाही, पण दोघं तिकडे चांगले म्हणजे त्याने मला 1000 रुपये दोघा ठिकाणी दिले, बाकी 200, 300, 400, 500 असे मला बक्षीस. 7,000, 7,500 त्यावेळी मला बक्षीस आलं. 2,000 थोडक्यात चांगलं खपवून सुद्धा पैसे मिळवता येतात. मग बुवा ह्या लोकांना वाईट खपवून का पैसे मिळवायची आस निर्माण झाली आहे? मग अशी बोलू ना, संस्कार. हा, संस्कार आहेत ना. मग ते त्याच्या मागे आता एखादा मुलगा बिघडला ह्याच्यामध्ये आता अपवाद आहे, पण मुलगा एखादा बिघडतो त्याच्या मागे खरा दोष आई वडिलांचा आणि शिक्षकांचा असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं. त्याने एका मुलाने सांगितलं होतं की ते शाळेत जायचे आणि त्यांचं गणित कच्चं होतं बाळासाहेबांचं. आणि ते हे आलं, एक लेटर आलं, त्यावेळी पत्र पाठवायचे घरी की हा मुलगा गणितात कच्चा आहे, प्रबोधनकारांना आलं. प्रबोधनकारच ते, तुम्ही ती ऐकली असेल काय ती मुलाखत. तर प्रबोधनकारांनी बाळासाहेब मुलाखत मी ऐकलं. प्रबोधनकारांनी काय सांगितलं, मी तुमच्याकडे दगड पाठवला आहे, मूर्ती बनवायचं काम तुमचं आहे. त्या काळात प्रबोधनकारांनी शिक्षकांना सांगितलं आणि शिक्षकांनी ते मान्य केलं. आज करतील का? ही आपली शिक्षणाची पद्धत तशीच इथे आहे. आता मग विषय चाललाच. आता मी काय घडलो तर माझं काय त्याच्यामध्ये हे नाही आहे, म्हणजे काहीच म्हणजे योगदान नाही आहे, माझ्या गुरूंचं आहे. का म्हणतो गुरु जेवढा कडक आमचे ना, की मी तर 6 म्हणजे बुवा तुम्ही आता हे उदाहरण सांगून तुम्ही स्वतःला दोष देत आहे. हरकत नाही म्हणा. तर आता एक बुवा काय म्हणणार की आम्ही दगड होतो, ते तुमच्याकडे आम्ही आलो, तुम्ही त्यांना देवाला दिलंच नाही, त्यांना दगडच म्हणून प्रेझेंट केलं. पण माझ्या पुरतं बोलायला गेलं तर मी दगड ओव्हरऑल तुमची मुलाखत नाही, सगळ्या गुरूंची आहे. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेला आहात. बरोबर आहे, पण थोडी गुरुची चूक आहे. मान्य करतो मी. आता मी सांगतो ना माझं उदाहरण, नंदुबा वंदारे डबलबारी करतो ना, कोकणात तो फेमस आहे. त्याच्याबरोबर आध्यात्मिक डबलबारी मी ओपन सांगतो, कोणी ती ह्या म्हणजे कोकणामध्ये त्याच्यासारखा अध्यात्म म्हणून दाखवायचा. पण त्याला सांगितलेलं आहे एक, आणि त्याला हे पण सांगितलेलं आहे, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. त्याच्यानंतर ते सुप्रसिद्ध भजनकार प्रकाश बुवा चिले बुवा म्हणून म्हणायचं नाही, कारण नाव कोणाचं घेतो. ज्ञानोबा माऊलींचं तुकाराम महाराज नाव घेतो. कुठे ते परवा कुठे आहे पायाची धुळून त्यांच्या, तर माझं नाव घेतो. म्हणजे संस्काराचे कसे असतात, मला भीती वाटते. मी ज्यावेळी अभंग सादर करतो त्यावेळी माझ्या मनात मी तो अभंग समजून घेतो, पहिला अर्थ समजून घेतो, आणि तो अभंग ज्या संतांनी लिहिला आहे त्या संतांची अभंगाचा अर्थ त्याच्या ठिकाणी मी जातो, त्यांची त्यावेळी मानसिकता काय असेल. बरोबर. आणि त्या ठिकाणी त्यांना समाजाला काय सांगायचे आहे, की ती तळमळ आहे की क्रोध आहे, त्यानुसार कंपोज करायला लागतं. कोणत्या बोलला कोणती झाली लावून चालत नाही. हे माझ्या गुरुजींनी मला शिकवलं. खरंच बुवा खूप सुंदर. बुवा आपण परीक्षण करता, एक आपण तज्ञ परीक्षक म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असता. मला या ठिकाणी अनेक माझे समोर रसिक प्रेक्षक बसले, त्यामधले काही भावी गायक आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारायला नक्की आवडेल की जेव्हा आपण भजनामध्ये प्रेझेंटेशन करतो, सादरीकरण करतो, तेव्हा तुमच्या नेमक्या काय अपेक्षा असतात स्पर्धकांकडून? पहिल्या आधी आपण भजन करतोय समजून घ्यायला पाहिजे. मी करतोय, भजन करतोय आणि गायन करतोय, पण भजन गायन करतोय. कधी कधी कसं होतं की तो भजन गायक हा विद्वान असतो, खूप शिकलेला असतो. मग तो क्लासिकल शिकलेला असल्यामुळे तो त्या अभंग गायनामध्ये एवढा क्लासिकलचा वापर करतो
की तो अभंग आहे ना, तो अभंगाचा अर्थच पुसून जातो आणि ते भजन राहत नाही. हम्म. ते एक मैफिल होऊन जाईल. संगीत मैफिल आणि भजनामध्ये फरक त्यांनी केला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, कोकणात तुम्ही आपण भजन म्हणतो ना, त्या तुम्ही मला स्पर्धकामध्ये काय केलं पाहिजे, तर मी भजन करतोय जाणीव पहिली असली पाहिजे. आणि भजन करतो म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सात्विकता आली पाहिजे. म्हणून सांगितलं ना, रामकृष्ण हरी बीजमंत्र काय, आत्मशुद्ध करून भजन करायचं असं आहे आपलं. आणि नंतर आपण जी गाणी निवडलेली आहे त्या गाण्याचा अर्थ समजला पाहिजे त्याला, त्यानुसार त्याची मानसिकता बनली पाहिजे आणि त्या मानसिकतेत तिने गायन केलं पाहिजे, तर त्या अभंगाचा अर्थाप्रमाणे प्रभाव पडेल आणि ते भजनाला भक्तिरंग येईल. मनोरंजन नाही, भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे भजनामध्ये. आता मी जे परिश्रम करतो त्यावेळी मी तुम्हाला सांगतो काय काय मी नोट्स करतो. पहिलं, तो जो भजनाला बसल्यानंतर त्याची एंट्री कशी झाली आहे, इथून माझी सुरुवात होते. त्याचे ॲटिट्यूड काय आहे, तो भजन करतो जसं आहे की मी गायक म्हणून आलेलो आहे, की मी स्पर्धक म्हणून आलेलो आहे. भजनात भजनात बसण्याची शिस्त काय आहे, त्याचा तो भजनात बसताना त्याचा पेहराव आहे का. तुम्ही मला पेहरावाचा संबंध का, असं मला प्रश्न विचारू शकता. मला सांगा, तुमच्या घरी आजपर्यंत इतिहासामध्ये बरमुडो घालून ब्राह्मण कधी पूजेला बसला का? कारण तो त्याला जाणे पूजा करतो. मग भजन हे काय आहे, मग भजनात मग त्यात वेश त्याचा असलाच पाहिजे. 100% पंचा लालला तुम्ही जर समजा जीन्स घालून पूजा केली तर देवाला पावन होणार नाही का? होणार ना, का नाही होणार? तरी तो पंचा का घालतो? कारण शेवटी कसं आहे, माणसाच्या मनावर ते जे काय आपण कर्म करतो, त्याचा कर्मकांड करतो, पूजा करतो, ते काय करतो, त्याचा परिणाम पहिला झाला पाहिजे माणसाच्या मनावर. भजनाकडे बघताना वाटलं पाहिजे ना माणसाला, त्या भजन सात्विक तो भाव निर्माण होतो, पेहराव होतो. नंतर तो गायन केल्यानंतर गाण्यात भजनी गायक जो आहे ना, गाण्यामध्ये एखादा अभंग त्यांनी सादर केलेला आहे, तर गाण्यानंतर कळतं आपल्याला की हा अभंगाचा अर्थ त्याला कळला की नाही. जर अभंग तो करुणापर असेल तर त्यामध्ये कारुण्य येते की नाही अभंगामध्ये. करुणापर अभंग तर ताकदीने व्हायला लागला म्हणून नाही. एखादा भजन असतो की देवावर तक्रार केलेली आहे अभंगामध्ये, हा, मग तो सुद्धा त्याचा आहे का, ह्या गोष्टी बघायला. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की त्याचे तो जो गातो ते शब्द बरोबर आहेत का, त्याच्यानंतर तो म्हणजे हे पहिले विषय. नंतर त्याचा स्वर लागला का आणि त्याचं राग मांडणी बरोबर आहे का नंतर बघतो मी. कोण काय म्हणतो तो सुंदर गायला, राग कधी आला नाही तर नंबर नाही आला. पण मी भाग्यवान आहे, मला तुम्ही प्रश्न केला नाही कधी, कारण सगळ्यांना माहिती आहे कारण मी सगळी कुंडली असते माझ्याकडे स्पर्धेची. तर तू राग गायला, तू गायक म्हणून तू अप्रतिम आहेस, गायक म्हणून तू उत्कृष्ट गायक, त्याला बक्षीस दिलं जातं. पण तू भजनी बुवा म्हणून नाही. आता बुवा म्हणजे काय, संत. मग ते आधी आम्हाला माहिती आहे का, मी ज्यावेळी बसतो इथे त्यावेळी मी माझ्याकडे लोक मला बुवा म्हणतात, त्या म्हणणाऱ्याला माहिती नाही याचा अर्थ आणि मला माहिती नाही मला की बुवा म्हणजे संत आहे. म्हणजे बुवा नक्की बुवा या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगा जाता, गरज आहे आता. मग सांगितलं ना संतच. बुवा म्हणजे संत. संत म्हटल्यानंतर तुमची प्रतिमा बघा काय उत्पन्न होते. आता त्या संतांचे आम्ही जाऊया नको, मोठमोठे संतांचे जाऊया नको. साधारण जरी आपण म्हटलं की आपण एक व्यवहाराप्रमाणे मी 1% संत आहे असं जरी म्हटलं तरी मला खोटं बोलता येणार नाही. मुख्य म्हणजे मला व्यसन करता येणार नाही, मला खोटं काही करता येणार नाही. आणि मला समजा मी संत आहे आणि माझं काम शिक्षक म्हणून मी करतोय तर त्या कामात प्रमाणे पाहिजे. टोटल आपल्या कामात प्रामाणिक असणं म्हणजे संत असणं लक्षात ठेवा. प्रामाणिक असणं म्हणजे मी खोटं बोलणारच नाही. एकच विषय सगळ्यांचा होईल की आपण आपणाशी प्रामाणिक असणं म्हणजे संत. आणि संत म्हणजे बुवा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही संतांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असू शकता. बरोबर. तुकाराम महाराज होऊ शकत नाही, ज्ञानेश्वर माऊली होऊ शकत नाही, नामदेव महाराज होऊ शकत नाही. मग बुवा सध्या तुम्ही जी गादी चालवली त्याला नारदीय गादी म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीवर बसता, लोक सांगतात की नारदीय गादीवर बसून तुम्ही प्रबोधन करत असता. हो बरोबर. मग एक्झॅक्टली ती नारदीय गादी तुम्ही सक्षमपणे सांभाळता का? नारदीय गादी सक्षमपणे सांभाळणारा मीच नाही, कोकणातच नाही, महाराष्ट्रात भेटणार नाही तुम्हाला. फार मुश्किल आहे, फार मुश्किल. कारण सांगतो तुम्हाला,
आता नारदीय गादी जसे म्हणतात तुमचे लोक म्हणतात, आमचे म्हणतात नारदीय गादी. आता ह्याच्यात काय मला तसं फारसं म्हणजे हे नाही, विश्वास नाही. कारण काय भजन परंपरेमध्ये नारद नव्हते असं मला वाटतं. नारद बरोबर रामकृष्ण हा म्हणतं भजन परंपरेमध्ये नारद आलेला आहे, बरोबर. राम कृष्ण हरी किंवा राम राम हा मंत्र नारदाने वाल्मिकीला दिला असा आपलं पुराण सांगतं, बरोबर. नारदाने वाल्मिकीला दिला आणि वाल्मिकीने तो म्हणजे रामाला दिला, दशरथाने दिला. दशरथाने आपल्या मुलाचं, म्हणून मग तुकाराम महाराज म्हटलं राम 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 होतो. म्हणूनच सांगतो की तुम्ही जी गाणी चालवता परंपरा बरोबर ती सक्षमपणे चालवता का? नाही सांगता येणार, नाही सांगता. मी माझ्या वैयक्तिक म्हणाल ना मी प्रयत्न करतोय मी वैयक्तिक. आता ऑल ओव्हर सगळ्यांचं तुम्ही म्हणाल मला तर मी त्याचं उत्तर सांगेन. मी सांगू शकत नाही आहे, कारण काय तुम्हाला अधिकार. आता तुम्ही माझ्याकडे टीका करणार नाही म्हणून ते काढून सगळं घेतलेलं आहे, पण मी ते जेवढं बरं ते सांगितलं. टीका करता मला काम नाही आणि निंदा असं नाही. टीका तुम्ही करूच नका. हा टीका तुम्ही अजिबात नारदाची गादी आपण जर मानली ना तर ते नारदाची गादी काय हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. हो नारदाची गादी म्हणजे काय याचा अर्थच माहिती नाही आपल्याला. नारदाची गादी म्हणजे नारदाने जी परंपरा चालू केलेली आहे ती आपण चालवली पाहिजे. हा ठीक आहे, पण तुम्ही म्हणाल ना 100% कुठेही 100% होत नाही. ते बरोबर बरोबर होणार. मान्य. आता म्हणतात काला तस्मै नमः. कोण म्हणतात माहिती आहे, ज्याला संस्कृत काय श्रीस्वा कळत नाही तो म्हणतो, कोणीतरी म्हटलं तो म्हणतो. अर्थ काय, काळाप्रमाणे बदललं पाहिजे हे ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. बरोबर सांगितलं. हा पण मी मगाशी म्हटलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजू दोन बाजू आहे. तुम्ही अतिच बदलला. हा नाही पण निगेटिव्हच बदलला. अति बदलला म्हणजे निगेटिव्ह बदलला. अति बदला पण पॉझिटिव्ह बदला ना. आता कसं आहे, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी काय मानतोय की एक घर मी बंगले वगैरे मी मानतोय. तर सगळ्यांना बदल काय, माझ्या मुलाने कॉम्प्लेक्स बांधावा तो बदल ठीक आहे. आता माझ्या मुलाने झोपडी बांधायला चालू केली, ह्या लोकांनी ते केले ना. आता आम्ही म्हणतो ना तसं झालं. ह्याचं कारण तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे संस्काराचा अभाव आणि परंपरा जी म्हणतो. परंपरा म्हणजे आणि तुम्हाला सांगतो संस्कारातून संस्कृती निर्माण होते. संस्कार म्हणजे हे बघा कसं कलेक्शन आहे ते. संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीतून परंपरा. आता परंपरा ही समाजाधिष्ठित असते, बरोबर, सामाजिक. आणि संस्कार हे वैयक्तिक असतात. माझ्यावर वैयक्तिक संस्कार झाले, मी समाजामध्ये हे केलं पाहिजे, परंपरा घातली पाहिजे. तिथे आम्ही म्हणजे काय कोणी कमी पडलं, संस्कार कमी पडले म्हणून आमची संस्कृती भरकटली, म्हणून परंपरा चुकीच्या निर्माण झाल्या. आता ह्याचं कारण काय मला विचारू नका प्लीज. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगतो ना मी. म्हणजे बघा भजन परंपरेप्रमाणे जे भजन आहे त्याची अशी निगडीत जी आहे, मूळ परंपरेशी निगडीत आहे, ते कोकणातलं भजन समृद्ध आहे. बघा पण खरंच मगाशी एक छान मुद्दा दिलात की जेव्हा तुम्ही स्पर्धेला परीक्षण करता तेव्हा त्या अभंगाचं तुम्हाला भान असणं गरजेचं आहे. तो अभंग नेमका काय आहे आणि तसं मांडणी केली पाहिजे. आम्हाला अपेक्षा आहे की एखादा अभंग अगदी थोडक्यात तुम्ही एखादा सादर करावा, जे आपण रसिकांच्या समोर प्रेझेंटेशन साठी ठेवू शकतो की बाबा ह्या अभंगामध्ये असं आहे आणि मी तसा प्रेझेंट केला आहे. म्हणजे एक नमुना खातर अगदी 2-3 मिनिटाचा पूर्ण काय घेऊन जास्त माझं गाणं होत तब्येत म्हणजे होत नाही. मी खरंच तुमचे आभार मानेन की तुमची तब्येत बरी नसेल सुद्धा अगदी 2-3 मिनिटं थोडक्यात घेतो. चालेल. आता बघा तो जमग राम 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 अवघेची म्हणती तो आहे. तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे की तुकाराम महाराजांना त्या अभंगातून प्रबोधन करायचं आहे की बरे बाबांनो, हा जो तुम्ही राम म्हणताय तो श्रेष्ठच आहे, पण तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणताय ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हाला दिलेला जो रामकृष्ण म्हणताय तो नाही आहे. त्यामुळे त्यांची तुम्ही बघा. आता मनसेकडे काय असेल ते काय रागात सांगणार नाही, त्याला माहित आहेत अज्ञान आहेत म्हणून ते म्हणतात, अज्ञानी आहेत म्हणून तो म्हणतो. ते म्हणून त्याला सांगायचं आहे तुकाराम तो समृद्धपणाची भाषा पाहिजे. व त्याच्यासाठी जो कंपोज मी केलेला अभंग आहे म्हणजे माझ्या गुरुजींनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी दुसरी गोष्ट आहे, माझ्या कंपोज मध्ये गुरुजींचं थोडं मी ठेवतो. कारण काय असं मला वाटलं नको, माझं आहे असं वाटायला नको, गुरुजींचं आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून मी
मी करू शकतो वेगळ्या पण त्याच्यामध्ये चाल लावू शकतो, पण नाही करत मुद्दा म्हणून मी गुरुजींची चाल थोडीशी माझ्या मध्ये आणतो. गुरुनिष्ठ नसलं पाहिजे. हा नाही, मला माझ्यापेक्षा माझ्या गुरुजींचं अस्तित्व मला जास्त माझ्या सगळ्या शिष्याने म्हटलं पाहिजे. ते संस्कार शेवटी राग आहे भटिया. राम 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 अवघेची म्हणती, राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती, कोणी न जाणती, कोणी न जाणती, कोणी न जाणती, आत्माराम कोणी न जाणती, आत्माराम आत्माराम राम 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 अवघेची म्हणती. राम 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 राग निवडून तो जो पंचमवरून मध्यमून येताना जो करुण भाव निर्माण केलेला आहे, तुकाराम महाराजांनी तळमळ दिसली पाहिजे. आता हे माझ्या विचाराने मी केलेलं आहे. आता हे योग्य की अयोग्य प्रेक्षक ठरवले काय, असं माझे विचार आहे, म्हणून तो राम केलेला आहे. तो फक्त आपला करायचं पण केलेला नाही. राम 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 अवघेची म्हणती. सगळेच म्हणतात राम राम, पण कोणी न जाणती ह्याला महत्व आहे. कोणी न जाणे, हा हे महत्वाचं आहे. कोणी न जाणती आत्माराम तळमळ आहे. इथे कारण तळमळ आहे म्हणून तो कोमल शब्द घेतलेला आहे. आत्माराम 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 हे कशाला केलंय? म्हणजे आत्मारामच कोणाला माहिती नाही बाबांनो, ही तळमळ आहे. जास्त नाही, खरंच. हो, हे नोटेशन जेव्हा आपण बसवतो किंवा तुमचे बुवा लोक नोटेशन बसवतात, ते बसवताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि त्याच्या मर्यादा नेमक्या काय? नोटेशनच्या बाबतीत म्हणायला गेलं ना तर भजनात काय नोटेशन पाहिजे असं महत्वाचं नाही, पण ठीक आहे सकारात्मक बदल आपला परशुरामांनी परंपरा चालू केलेली. तर ते बसवताना आपण कोणत्या तालामध्ये बसवतो, त्याच्या मात्रा किती, त्याचे खंड किती, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. आणि समजा आपण नोटेशन बसवतो 15 मात्रामध्ये पंचम सवारीमध्ये, त्या तालाचा आपल्याला त्या पूर्ण नॉलेज पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण शब्द जे टाकणार आहे ते त्या तालामध्ये ऍडजस्टमेंट करता कमा नये, ते बरोबर त्या तालाबरोबर बसले पाहिजे. हे ऍडजस्टमेंट विषय नाही, ते झालं नैसर्गिक वाटलं पाहिजे. तुम्ही हरकती करा, काय करा, नॅचरल तो ताल गेला पाहिजे. असं ते वेगळ्या तालामध्ये आता बरेच जण आपण बसवतो. पण माझं एक नोटेशन आहे सारंगचं, वृंदामध्ये सारंग. हे सुप्रसिद्ध बुवा तुम्ही ओळखता, दुर्वास गुरव ह्यांनी ते सुंदर म्हणजे म्हटलेलं आहे. म्हणजे मी झलक मारून दाखवला तरी पण चाललं असेल अगदी. आणि सांगतो तुम्हाला ते नोटेशन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात. इव्हन ते नोटेशन धारवाड युनिव्हर्सिटीची जी मुलं आहेत विशाळची, त्या लोकांनी राम नवमीला त्यांनी एक झंकारा म्युझिकल ग्रुपने ते युट्यूबवर आता आहे, त्यांनी घेतलेलं आहे. ते ऐकून मग त्यांनी माझी परवानगी घेतली, ते घेतलं. म्हटलं का त्यांनी आवडलं म्हणजे हे नोटेशन आम्हाला म्हणजे ध्रुपदसाठी पण उपयोग आहे. ते खंडबिंड तसे केलेले आहे. म्हणजे अगदी थोडक्यात
कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी फक्त बघाय का तो बस पुढे. तर हे जे मला तुम्ही खंड बिंड सगळं तुम्ही असं आहे. बुवा खरंच खूप तुमची जी नोटेशनची बांधण्याची पद्धत आहे ती टोटली नैसर्गिक वाटते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे भाव आहेत ते कुठेतरी मनाला स्पर्श करतात आणि मनाला स्पर्श केल्यानंतर आपसुकच ओढ्यातून वा हे शब्द येतात. त्यामुळे बुवांच्या काही काही गोष्टी शिकणं ह्या खूप काळाची गरज आहे. बुवा जसं तुम्ही भजनावर प्रेम केलं, या संगीत मैफिलीमध्ये तुम्ही मनसोक्त राजहंसासारखा विहार केलात, तितकंच प्रेम तुम्ही दशावतारावर सुद्धा केलं. आणि मला प्रेक्षकांना यासाठी सांगायला नक्की आवडेल, अलीकडच्या काळामध्ये ज्यांचं लंगार म्हणजे हळदीत म्हणू नका, क्रिकेटचे सामने म्हणू नका किंवा कोणतेही इव्हेंट म्हणू नका, ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लावलं गेलं ते सन्माननीय मयूरजी गवळी यांचे हे तुमचे शिष्य आहे. दशावताराशी तुमचं खूप जवळचं नातं आहे, कारण तुमचं गाव ओटवणं आहे आणि माझ्या माहितीनुसार अनेक दिग्गज जे आपले नादाची भूमिका करतात अशा लोकांना सुद्धा तुम्ही गाणी दिलेली आहात. कसं काय दशावताराकडे तुम्ही बघता सध्याच्या? दशावतारकडे सुद्धा थोडीशी माझी नाराजी आहेच, जास्त नाही पण आहे. मयूर गवळीचं तुम्ही नाव घेतलं आणि त्याने सुरुवातीला मला तुमच्या याची हे केलं होतं. हा माझा नातेवाईक, जवळचा नातेवाईक आहे माझा. आणि लॉकडाऊनच्या काळात मी गावी असताना त्याने माझ्याकडे ते शिक्षण घेतलेलं आहे. तर त्याची जी लंगार वगैरे आहे तो त्यांनी गाजवलेला आहे. तो माझा त्याच्यामुळे मी मग फेमस झालोय म्हणा. म्हणजे हे माझं भाग्य आहे की माझे विद्यार्थी आहेत ना, सांगतो मी काय माहिती नाही की मला विद्यार्थी चांगले भेटतात. नंदादी वंजारे, समजा आता हे मयूर गवळी म्हणा, आता महेंद्र गुरुकर म्हणा, आमचे तिकडे नागेश शाह तिकडे फेमस आहेत. ते असे जे विद्यार्थी माझे आहेत ना ते भेटतात. आणि त्याच्यामुळे काय होतं बरं, फुकटच मला असं वाटतं की मला परिसराचा एक हे मिळतो की मी ते सोनंच आहे ॲक्च्युली. फक्त मी नाही, सोनं नाही, लोखंड आहे आणि मी परीस म्हणून त्याला स्पर्श करण्याचं सोनं झालं असं मला एक क्रेडिट मिळतं. बाई काय नाही, ते सोनंच ॲक्च्युली खरोखर आहे, काय नाही, मी मोठंसं काय केलं नाही, त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. तर दशावतारामध्ये नाराज होण्याचं कारण मला एवढंच आहे की बदल असावे, पण म्हणजे मूळ परंपरेला तुम्ही बाधा न पोचता बदल पाहिजे. मूळ आता दशावतार काय मूळ परंपरेच्या विरुद्ध केले. तुम्ही तुम्हाला काय कल्पना करताना चोखामेळ्याची कल्पना केली पाहिजे का? तुम्ही कल्पना तुम्ही दशावतारमध्ये एखादा पात्र निर्माण करा, कारण दशावतार हे निवड काल्पनिक सगळं आहे. 10 अवतारामध्ये जरी असलं तर बऱ्याच कथा आहेत तरी काल्पनिकच असतात. त्याच्यामुळे तुम्ही सुंदर कल्पना करा, त्या कल्पनेतून समाजाला प्रबोधन मिळालं असं करा. तुम्ही त्या संत तुकोबा नाट्य अतिशय उत्कृष्ट कलाकृती आहे, पण त्या संतांच्या कार्यामध्ये तुम्हाला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. कारण तुम्हाला विषय सांगतो, ॲक्च्युली संत चोखामेळ्याबद्दल मला काय वाटलं की हा पंथ वेगळा आहे, तो धर्म पण वेगळा आहे. आपण म्हणतो हिंदू धर्म तो भागवत धर्म आहे. संत परंपरा भागवत धर्म आहे आणि त्याचा ॲक्च्युली जी म्हणजे त्याचं संविधानच वेगळं आहे. खरं ते तुम्ही दशावतारामध्ये आणता, कारण संत परंपरेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे ना, तर मी सांगतो तुम्हाला, मी जगामध्ये पृथ्वीवर म्हणजे फक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये नाही, जगामध्ये पूर्ण पृथ्वीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली ज्ञानेश्वरी सारखा त्या तोडीचा ग्रंथ निर्माण झाला नाही आजपर्यंत. बरोबर. तुम्हाला सांगतो मी, डॉक्टर मर्फी हे युरोपियन देशातले म्हणजे मोठे फिलॉसॉफर, त्यांच्याकडे पुस्तकं वाचा. ज्ञानेश्वरी सांगितलं ते त्याच्यामध्ये आहे, कारण ते 700 वर्षापूर्वी ना. आणि मला सांगा 700 वर्षापूर्वी शिक्षणाची परिस्थिती काय होती आणि मराठी ग्रंथ मला वाटतं एकही म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ मराठी भाषेमध्ये एकही नव्हता. त्या काळात ज्ञानेश्वर माऊलींनी तो ग्रंथ निर्माण केला आणि तो आपल्याला म्हणजे अध्यात्माचा खजिना आमच्यासारख्या बहुजनांना संपूर्ण तो मोकळा केला. आणि मोठी गोष्ट सांगायची तर ज्ञानेश्वर माऊलींनी एकमेव जगातला माणूस असे जे संत आहेत ज्यांनी बहुजन समाजामध्ये संत घडवले आणि ते सुद्धा जातीच्या अभिमानासकट घडवले. उदाहरण ते सांगतो तुम्हाला, आमुची माळियाची जात सावतामाळी, लाज वाटली नाही आपली जात सांगताना? देवा तुझा मी सोनार, लाज वाटली का? नाही.
गोरकुमार लाज वाटली का? बरोबर. चोख्या मेळ्यानं संत बनवलं त्यांचा बंका मुलगा आणि सोयराबाई या चोख्या मेळ्यांच्या पत्नी. त्याने पण मी चोखी याची महारी, लाज वाटली त्याला महारी म्हणणार. कारण काय, त्यावेळी त्याला पण इज्जत मिळाली ना. नाही, हे बरोबर. सगळं ज्ञानेश्वर माऊली एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वर माऊलींची परंपरेतलं हे आले. मी कशाला त्या म्हणजे दशावतारामध्ये म्हटलं तरी भरपूर अंधश्रद्धाच्या गोष्टी असतात, मग ते तुम्ही कशाला इथे आणताय. परत दुसरी गोष्ट, हे ट्रिक सीन आहे तुमचे. ट्रिक सीन मध्ये अभिनय कुठे राहिला हो? दशावताराची परंपरा करा तुम्ही, ट्रिक सीन करा. म्हणजे एवढे करतात ना की तो माणूस शंकर दाखवतात बघतो आपला सांग. त्यावेळी पूर्वी लहानपणी बघितले जंगल निर्माण करणं, दरबार निर्माण करणं, हे सगळं भाषेतनं द्यावं. आणि त्यावेळी लहानपणी आठवतं मला, हे आमचे जुने जे काही कलाकार आहेत ना, नावं घेतले कारण विसरलं तर मग त्यांना दुसऱ्या राग यायचा. बरोबर. नावं कोणाची घेत नाही, पण त्या कलाकारांनी लहानपणी बघितले राक्षस आला ना तर खरोखर जंगलात तो राक्षस आहे आम्हाला भीती वाटायची. आता हसायला येत. हा दशहरामध्ये बदल करा तुम्ही थोडा बदल करा, थोडे ट्रिक्स वगैरे लाईटिंग वगैरे हे आणा, पण तो काही ठिकाणी त्याचं ओव्हर होता. दुसरी गोष्ट, मला दशावतारांना म्हणजे विनंती आहे माझी की कृपया तुम्ही कोणत्याही म्हणजे संत जे आहे त्या संतांचं प्रतिकृती किंवा त्याची तुम्ही कलाकृती दशावतारामध्ये आणू नका. त्याची तुम्हाला काही गरज नाही, कारण ते खूप पोचलेले संतांची प्रसिद्धी झालेली आहे. तुम्ही मांडता चुकीचं पण मांडताय, त्याच्यामध्ये चोखामध्ये काय राक्षस आणताय, म्हणजे ते चुकीचं होतं ना ते. कारण संत परंपरा हा इतिहास आहे आणि दशावतार हा पुराण आहे. इतिहासामध्ये तुम्ही हळूहळू करू नका. आणि ठीक आहे, तुम्ही आता कोणी म्हटलं साईबाबाबद्दल लिहिलंय, स्वामी समर्थाबद्दल, त्याच्यामध्ये काल्पनिक गोष्टी पण बऱ्याचशा होतात. फक्त वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये पडू नका असं मला एक. ठीक आहे, आपली सगळी भावंड आहेत, नक्की तुमचा ते विचार करतील. काही काही गोष्टी ज्या असतात, अर्थात बुवांचा अभ्यास खूप दांडगा आहे, अध्यात्मावर त्याचं प्रचंड वाचन आहे आणि त्यामुळे काही काही गोष्टी की माझ्या भावाने हे करता कमा नये. कारण आपले दोनच म्हणजे मुख्यत्वे दोन लोककला आहे ज्याच्यावर विशेष आपण प्रेम करतो, ते एक भजन आहे आणि दुसरी दशावतार आहे. आणि त्यांनाच आपण हक्काने सांगू शकतो. आज जो सगळा खटाटोप चाललाय, जो उपन्यास चाललाय, आपण म्हणूया तुम्ही इतक्या लांब आलात मुंबई सारख्या ठिकाणी, ते का आलो आपण किंवा आपण का बसतो, प्रहार सारख्या चॅनलला हे सगळं का करावं लागलं, तर आपली बिघडलेली संस्कृती कुठेतरी चांगल्या मार्गावर यावी. कारण आपण आपल्या कलेला पोषक असं वातावरण निर्माण देत असतो की एखादा माणूस किती मोठा झाला हे लोक बघत नाहीत, ती संस्कृती कशी मोठी झाली हे लोक बघत असतात आणि त्यामुळे आपण त्या अनुषंगाने प्रयत्न करत असतो. बुवा दशावताराबद्दल बोलल्यानंतर मी तुम्हाला एक नवीन प्रश्न असं विचारेन की आपल्या गवळणी सुद्धा भलत्याच गाजल्या. आपण म्हणजे गवळणीमध्ये खूपच मास्टरी तुमची होती आणि लोकांनी त्या प्रचंड डोक्यावर घेतल्या. याच्यामध्ये मास्टरी असं नाही हो, पण मी केलेले प्रयत्न लोकांना आवडले. तुम्हाला मी सांगतो, मला थोडासा तुम्हाला मी दशावताराविषयी सांगतो. आपल्या कोकणाची ओळख काय, वेगळी ओळख आहे ना ती दशावतार आणि भजन सगळीकडे चालतं. कोकणातलं भजन वेगळं आहे, नोटेशन वगैरे ह्या लोक आहेत. आणि खरोखर हे जे आता म्हणजे भजनी सामनामुळे डबल वगैरे मिळत नको आपण, कारण तुम्ही शब्द मला मीच म्हटलेला आहे. तर भजनी सामने जे पूर्वीची पारंपरिक चालले आहे ना, ती सुद्धा आपली कोकणातली एक वेगळी हे आहे. फक्त काय आहे, तुम्ही जे काव्य तुमचं वापरणार ना ते प्रबोधनात्मक असलं पाहिजे, एवढीच माझी हे आहे. तो विषय आपण कट करून तुमचा विषय असा आहे गवळणी. फारशी म्हणत नाही. आणि ती गवळण आपली कलेश्वर मंदिर नेरूळचं प्रसिद्ध आहे. आणि तिथे आमचे अजित भाऊ बसवली, कृष्णा पवार, मी असं आम्ही त्यावेळी तिरंगी आम्ही केलेले आहेत. तिरंगी सामना होता त्यावेळी मी गवळ म्हटले अजित गोस्वामी ती फार आवडली होती. बरेच दिवस म्हटले नाही, बरेच वर्ष म्हटलेले नाही. आज योगा
आता हे काय खोकला येते मला. असू दे, ठीक आहे. हा, हे काय माहिती आहे, कानोबा नेवडी, म्हणजे तालीम सांगतो तुम्हाला, कानोबा नेवडी अबोली बोधणे. म्हणजे हा एक गवळण कानोबाला तुझी जी गुरा आहे ती बघ इकडे तिकडे विस्कळीत झालेली आहे, त्याला जवळ कर म्हणून सांगते. मग तो तू कसं सांगणार? कानोबा असं म्हणणार नाही, मोठ्यानंच म्हणा, हात देतोय ना तो. मग त्याला बाण म्हणतो आपण बघ, होती फिरायला पाहिजे ना, म्हणून ते कळत नाही असे वर मी गेलेलं आहे कानोबा. म्हणजे थोडक्यातच मी आता माझा आवाज जरा खूप म्हणून ते बघ कानोबा मध्ये हे कानोबा ती हाक वाढली पाहिजे. ही माझी संकल्पना आहे. हे करायची लोकांना आवडत असेल म्हणून लोक प्रेम करत असतील. खरंच व खूप सुंदर. म्हणजे एखादी कन्सेप्ट, एखादी संकल्पना, एखादा कलावंत जेव्हा आपल्या मनात घडवतो आणि ती रसिकांसमोर मांडतो आणि रसिक जेव्हा ते स्वीकारतात, तो जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. आणि तो आनंद बऱ्याचदा बुवानी घेतलेला आहे. अनेक स्पर्धेमध्ये जे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले आहेत, एकच बक्षीस नाही तर जे आहे ते सगळं उचलायचं, असा भीमा काय पराक्रम बुवानी केलेला आहे. आज त्यांचे शिष्य आपल्याला दिसत आहेत. बुवा आपण अनेक विषय या अनुषंगाने चोखळले आणि अनेक विषयावर तुम्ही व्यक्त सुद्धा झालात. तर कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आपण गव्हर्नमेंट पर्यंत त्यामुळे आता लवकरच आपण गजरावर जाणार आहोत. तर पूर्वी एक प्रश्न तुम्हाला मला विचारायला नक्की आवडेल की या एकंदरीत या सगळ्या परिस्थिती जर बदलायची असेल तर आयोजक, त्याचबरोबर तुमचे भजनी बुवा आणि रसिक या तिघांची एक वेगळी मैफिल तयार होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने तुम्ही काय मांडाल? जे सगळं जर चांगलं सुरक्षित चालायचं असेल त्याच्यासाठी पहिली आधी संपूर्ण जे आपलं भजन क्षेत्र आहे, रसिक थोडं आपण लांब ठेवूया. रसिक हा बनवला जातो आणि ते एक ती वृत्ती ती निर्माण करतो. आपण मला कुठच्या एका विभागात गेलात ना, मी दाखवतो माझगाव आपल्या जवळचं गाव आहे. एकेकाळी माझगाव मध्ये प्रत्येक घरात शिक्षक होते. एक शिक्षक बघून दुसरा शिक्षक, तिसरा शिक्षक. आमच्याकडे डेगवे गाव आहे, असे देसाई सगळे शिक्षक. तसं आहे ते प्रत्येकाचं एकाचं बघून दुसरं मध्ये आदर्श निर्माण करणं गरजेचं. मला सांगायचा उद्देश काय, भजनामध्ये आदर्श निर्माण करणं गरजेचं आहे. आणि प्रांजळ मनाने, निपक्षपाती मनाने एखादा तुम्हाला जो आदर्श आवडत असेल तर त्याला तुम्ही मोठ्या मनाने हा असं भजन केलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. ती वृत्ती थोडी आपल्याला कमी वाटते. आणि सगळ्यात मोठं कार्य जे आहे त्या भजन सुधारण्याचं गुरुवर आहे. तुम्ही जी पिढी निर्माण करताना ती कृपया माझी विनंती आहे की हे जे निर्माण केलं आहे त्याचे न झालेले पण अदरवाईज तुम्ही निर्माण करूच नका पाहिजे. मी म्हणजे थोडं म्हणजे कटू बोलतोय. अदरवाईज तुम्ही त्या भाषेत पडू नका शिकवण्याच्या. आणि तुम्ही जर निर्माण करणार असाल पिढी तर ती चांगली करा. आणि प्रेक्षकांना माझी विनंती आहे की चांगलं आणि वाईट तुमचं प्रेक्षकाचा पण दर्जा खालवला जाऊन जातो ना. आता मला सांगा, मगाशी आपण म्हटलं की लोक म्हणतात ना की अमुक बुवाची तुम्ही बारी जी बघताय तो प्रेक्षक काय असणार, तो प्रेक्षक दुसरी गोष्ट सांगतो पेटवा, असे काय काय शब्द जे असतात मारतात ते लोक बोलतात आणि ते पण पेटवलेले असतात म्हणे. मी काय डबल बनलेले असं जात नाही म्हणे, त्यामुळे माहीत नाही. पण जर तो प्रेक्षकाची भजनाकडे बघण्याची मनोवृत्ती काय तुम्ही निर्माण केली तर त्याही बुवांना तुम्हाला म्हणजे त्यांना मला काय सांगण्याचा अधिकार नाही, पण विनंती करू शकतो मी की बाबांनो तुम्ही उच्च पातळीवर लोकांची मनस्थिती नेताय. कारण हे भजनी बुवा हा एक समाज सुधारक असला पाहिजे. मी समाजाला देतोय. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं एक आहे, समाजाला काय पाहिजे ते द्यायचं नसतं, काय आवश्यक आहे. आवश्यक आणि पाहिजे याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही समाजाला काय पाहिजे, आता महादेव माणसाला काय पण पाहिजे असतं ना, पण नाही हे नको, तुला आवश्यक हे आहे. समाजाला काय आवश्यक आहे थोडक्यात म्हणजे सांगायचं, समाजाला काय आवश्यक आहे हे आम्ही भजनी बुवांनी विचार केला पाहिजे आणि ते समाजाला दिलं पाहिजे. बाबांनो समाजाला जे पाहिजे दिलं ना तो समाज तुमच्याकडून उद्या म्हणजे विवस्त्र नाचून पण घेईल. सांगतो तुम्हाला ती परिस्थिती एक निर्माण होऊ शकते. आता तिथे बघितली तर तुम्हाला नाही वाटत असं? नक्कीच म्हणजे मी एका मुलाकडे बोललोय, पहिले बैलांची झुंज लावली जायची, त्याच्यावर बंधनं आली, गव्हर्नमेंटने बंधनं घातली. आता वेळ जात नाही ना, आता तुम्ही रिकामीच असता. आणि मला सांगायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी, एक जे लोक आहेत आता काय काय लोक कसं म्हणतात बघा, मी काय डबल बारी आता करत नाही, पण तरी सुद्धा डबल बारीमध्ये मी हस्तक्षेप करतो, त्या मंडळामध्ये आहे. आणि हे जे सगळे म्हणजे लोकरे बुवा आहेत, कासले बुवा आहेत,
आणि आर्यन बुवा आहेत, धुरी बुवा आहेत, हे सगळे आमचे जे सिनियर बुवा आहेत ना, कुठेही जाताना पिकीला गेलो ते सर जिल्ह्यापर्यंत पाहिजे असतो. मग ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि गुरुतुल्य आहे. आणि मी प्रत्येकाला गुरु म्हणतो. ह्याच्यामध्ये शब्दांचं स्कॅनिंग कसं करायचं हे मी लोकरेवांकडून शिकवलं आहे. अरे वा, छान. भगवान लोकरेवांकडून शिकलेलं आहे. आणि माझ्या गुरुजी मला खूप सांगितलेच आहे, पण इतर सुद्धा गुरुजींनी मला खूप काय काय दिलेलं आहे ना. आणि तुला सांगतो भजनातलं स्पष्ट वक्ता आणि इथून साप काय मनात ठेवणार नाही सगळं इथे कासले बुवा तिथेकडून शिकलेलो काय मग सांगतो. एकदा आपल्याला वेळ आहे ना, बोला ना, बोला. एकदा परशुराम बुवांची पुण्यतिथी असते आणि ते आम्ही मी सेवा करतो. तो परशुराम बुवा देवच आहेत माझे गुरुजी हे गुरुजीच आहेत माझे. पण त्या गुरुजींकडे पोहोचवणारे जे आहेत ना ते माझे परशुराम बुवा आहे. आणि परशुराम बुवामुळे मी आज आहे, कारण मला बाबा गुरुजींसारखा गुरु मला त्यांच्यामुळे लाभला आणि माझ्या गुरुजींची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी इथे आहे. गुरुजींची कृपा आहेच माझ्यावर. पण परशुराम बुवांचा हे उपकार आहे, तर मी त्यांच्या पुण्यतिथीला वगैरे हजेरी लावतो. तर मी गेलो आणि मी कसं काय माहिती नाही, मला माझे एक रिस्पेक्ट आहे लोकांचा, की माझ्या लोकांना गाणं ऐकायचं असतं काय माहिती नाही. मी गेल्यानंतर खूप लोक गाण्यात मला स्टेजवर गायला बसवलं आणि मी गायलो. कासले बुवा खाली आल्यानंतर सगळ्यासमोर वैतागले. एवढे बुवा इथे सगळे हे असताना ह्यांना पहिलं गाणं दिलं म्हणजे काय मोठे की काय तोंडावर बोलले. दुसऱ्याच्या बुवाला राग आला असता. माझे संस्कार आहेत, बुवा तुमचं योग्य आहे, मी ते योग्य म्हटलं. आणि त्या दिवशी त्या दिवशी त्यांना गुरु मानतो, कारण हे इतकी बोलण्याची हिंमत पाहिजे माणसामध्ये हो, सत्य बोलण्याची. आता ते कसं असतं, थोडं काय होतं, त्यांचा जो काळ होता त्या काळात तो दरारा होता, तसं मी त्यांचं मानलं. त्यांचेच काही सांगतो ते गुरु सांगतो ते विद्यार्थ्यांना हे ऐकून त्यांच्या विरुद्ध बोलायला तयार असतं. म्हणजे शेवटी कसा गुरुचा दोष आम्ही म्हणतो थोडासा असेल, पण पहिला दोष जो आहे ना तो विद्यार्थ्यांचा आहे. विद्यार्थ्यांचे समज गुरुकडून मिळालेले संस्कार, घरात काय संस्कार मिळाले हे महत्वाचं आहे. कारण मला माझ्या गुरुचे संस्कार दिले, पण घरातही मिळाले ना. सगळ्या संस्कारातून मी मी चांगला नाही म्हणत मी, पण जे काय आहे ते मला लोक वाईट तरी म्हणत नाही. की माझं मी चांगला कसा म्हणतो की आजपर्यंत जिथे मी राहिलो मुंबईला, माझा शेजारी कधीच माझ्याशी वाईट नाही, भावाप्रमाणे संबंध. आजही मी मीटिंगला राहतो, माझ्या आजूबाजूचे संबंध चांगले. गावात तुम्ही बावाट गावामध्ये मी राहतो, बावाट गावामध्ये माझ्याबद्दल कोणाला विचारा, कोणी माझ्याबद्दल तुम्हाला वाईट ठरणार नाही, की माझ्या वडिलांबद्दल वाईट ठरणार नाही. ते म्हणजे मला वाटतं मी कुठे चांगलं आहे. म्हणजे माझे शेजारी, माझ्या भावकीमध्ये सुद्धा मला म्हणतात, प्रकाश म्हणतात मला, तर हा असं आहे असं कोण म्हणत नाही. म्हटल्यानंतर कुठेतरी मी थोडा तरी काय असेल ना कुठेतरी चांगल्या मार्गावर चाललेलो असं मला वाटतं. आणि तुम्ही माझे प्रश्न मला तो अर्धवट राहिला कुठला माहिती आहे की भजन आता काय करायचं सोडण्यासाठी तो प्रश्न तो खूप म्हणजे विस्ताराने बोलायला लागेल, तेवढा आपल्याला वेळ नाही. पहिला आणि पुढाकार घेतलं तुम्हाला सांगितलं तसं म्हणजे आपली मनोवृत्ती बदलली पाहिजे. आणि जे मोठे मोठे बुवा आहेत ना, तर मी म्हणजे दबाबारी करत नाही, पण सहभागी आहे. तसं हे जे सगळे बुवा आहेत ना, हे जे भजन करणारे आहेत आज, त्याने आपला दौलबारीमध्ये सहभाग दाखवला पाहिजे. आणि त्याने आता हा समजा आहे माझे ते महेंद्र वगैरे आहेत, त्यांना पण मी सांगितलं डबलवर तुम्ही करा ना, चांगले करा ना, लोकांना चांगलं. मी नंदुबाईंना काय सांगितलं, डबलबारी करायला सांगितलं, कारण लोकांना नावं ठेवायला काय सोपं असतं हो, तुम्ही करून दाखवा. आणि म्हणून मला अधिकार आहे. नंदुबाईंची बारीला आजही पब्लिक कमी नसतं कधीच. आणि एकच बुवा आहे तो की संपूर्ण पब्लिक जे असतं ना, त्या पब्लिकला रामकृष्ण गजात टाळ्या वाजवणारा बुवा आहे तो नंदुबाई बुवा. असा त्याची मेहनत खूप आहे. तो कीर्तन पण शिकतो, जागृत आपल्या परिवारामध्ये आहे त्याचं आध्यात्मिक अभ्यास खूप आहे त्याचा विशेष तो. आणि आम्ही ज्योतिर्मय मिशनमध्ये त्याचे संस्कार आमचे आहेत सद्गुरूंचे आमच्यावर, त्यामुळे आमचं थोडंसं म्हणजे विचार आमचे त्याच्यामध्ये झाले असतील चांगले, त्यामुळे त्याचं ते जमलं आमचं खूप. भजनात एक दुर्लक्षित केलेले असे जे फार मोठे बुवा आहेत, जन्मवर्षी गोपीनाथ बुवा पारणे. मला नंदुमंदिरला डबल बारी मध्ये उतरायचं जे मला सुचलं ते बागवे बुवांकडे बघून. कारण सतीश राणे बुवा जे आमचे डोंबिवलीचे आहेत ना, ते बागवे बुवांची गुरुपौर्णिमा आमच्या डोंबिवलीमध्ये साजरी करायची. आणि मी गेलो तर बागवे बुवाने एका अभंगावर 1.5 तास निरूपण केलं होतं. अरे क्या बात आहे म्हटलं, हे तर आपण ढोलवणमध्ये आणलं ना, काय वाईट आहे. त्या बघा ते त्यांना आदर्श मानलं आपण बाबू गुरुजींना.
नंदूला बोलवलं, म्हटलं आज नंदूला बोलवलं. आणि दरवर्षी आता ते हल्ली दुसरीकडे करतात. आम्ही 3 वर्ष सतत बागेगुरांची वाट बघायचो, बागेगुरुजी कधीच अभंगाचं निरूपण करतात. 3 वर्ष आम्ही त्यांचं अभंगाचं निरूपण ऐकलं आणि त्या अभंगाच्या निरूपणात ते काय करतात हे बघून मी नंदूबुवांना, म्हणजे जसं कृष्णाने अर्जुनाला, म्हणजे मी काय कुठल्या लेवलला सांगतो पण ती कल्पना करा, सांगितलं हे कर हे कर हे कर, निरूपण केलं. आपल्याला रूपाच्या अभंगाचा अर्थ सांगता आला पाहिजे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तर एका कोणी कीर्तनकाराने सांगितलं होतं, ज्ञानेश्वर माऊली आपल्या मुक्ताईला प्रेमाने साजणी म्हणायची. काय कीर्तनकार एवढे मोठे, नाव नको त्यांचं आहे. साजणीचा अर्थ चित्तवृत्ती. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. चित्तवृत्ती म्हणजे मन नाही, मनातला एक भाग आहे. तो मनापेक्षा उच्च, म्हणजे मनात खूप काही साठवलेलं असतं, त्याच्यामुळे त्या चित्तवृत्ती हे एक अतिशय सेन्सिटिव्ह घटक आहे. तर मी डोळ्यांचं रूप बघितलं आणि माझ्या चित्तवृत्तीला समाधान लावलं, हे ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं आहे. ते साधारण ह्याला आपल्या मुक्ताईला सांगायचं नव्हतं. असा तो म्हणजे म्हणून ते सांगितलं की आम्ही त्या संतांचं जी उंची आहे त्या उंचीकडे बघण्याची आपली अवकाश नाही, त्यामुळे आमचा हा प्रकार होतो. नाहीतर आमची सांगतो तुम्हाला जगामध्ये नाही हो ज्ञानेश्वर. आणि मी सांगतो आपण सगळ्या म्हणजे मराठी माणसाने टोटल तुम्हाला वेद बीज सगळे 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 वाचून झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायची. आणि ज्ञानेश्वरी एक पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कुठचंही आध्यात्मिक अभ्यास करायची गरज नाही. जगामध्ये असं कोण नाही त्याच्या वेळी फिलॉसॉफी सांगणारा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. तुकारामांचा एक गाथा वाचला तुम्ही ना, तर सगळं जीवन कळतं हो तुम्हाला. म्हणजे काय ते, आणि ते कुठे शिकायला गेले होते, चित्तवृत्ती. त्यांना ते बघा, देव पावायचे गेलो तर ते देवच होऊन याल. ते जे आहे ना, म्हणजे DNA चेंज झाले पाहिजे आपले, ते आमचे होऊ शकत नाही. तर त्यांचे तुकाराम महाराजांचे DNA विठ्ठलमय झालेले आहे, त्यावेळी ते सुचलेलं आहे सगळं ना. मला आपण त्या अभंग म्हणून मला ते देवही कळलं. मी असा नव्हतो, मला पण काय कळायचं नाही. मी त्या ताणामेना भरपूर घ्यायचो अभंगामध्ये. आता त्याला लिमिटेशन आलं, कुठे किती काय घेतलं पाहिजे. कोकणामध्ये म्हणतो आम्ही, तुम्ही पुण्यामध्ये जा, काही काही पक्व जे आहेत ना ते अक्षरशः म्हणजे तो इथे भजनात शब्द वापरायला बरोबर नाही तो, पण त्या पक्वाचा बरोबर ना आपण काय त्याला म्हणू शकतो, दुसरा शब्द पर्याय मला सुचत नाही आता, अतिप्रसंग करतो पाहिजे असं ते पक्वा झोडतात. आणि तो गायक जो आहे ना तो गाण्यात किरपाट असं बघितलं किती सरगम. इथेच नाही, कोकणामध्येच नाही, सगळीकडे हे प्रकार झालेला आहे. मग याचं कारण काय की त्या अभंगाची थोरवी न कळलेला हे प्रकार होतात. तर तो अभंग गाताना तुम्ही दुसरी गोष्ट, भक्तिगीत आणि अभंगामध्ये फरक आहे. संत म्हणून त्यांना मान्यता प्राप्त आहे, त्याने लिहिलेला कोणतेही काव्य अभंग आहे. बाकीची आता आम्ही कुठे आता फेमस आपला आहे ते तुझे नाम आले होती, त्यामुळे अभंग म्हणतात, भक्तिगीत आहे. ते सर्वसामान्य भक्ताने परमेश्वराला बद्दल ते लिहिलेलं एक आहे, पण तो संतांनी लिहिलेल्या काव्याला अभंग म्हणतात. आणि इतर जी काव्य आहेत त्यांना भक्ती गीत म्हणतात. आणि भक्तिगीत आणि अभंग याच्यामध्ये फरक आहे. कारण भक्तिगीतामध्ये जो दाखवलेला अर्थ तो असतो, अभंगामध्ये नाही, तसं नसतो. अभंगामध्ये अर्थ, भावार्थ, मतितार्थ, गुह्यार्थ आणि परमार्थ 5 गोष्टी अभंगामध्ये असतात. आणि ज्याला त्या अभंगाचा परमार्थ कळला तो मग असं तर झालं ना. आणि तुम्हाला जर ज्ञानेश्वर नामदेव महाराज शास्त्री म्हणजे ते न्यायाचारी आहे. महाराष्ट्रामध्ये न्यायाचार्य फार कमी आहे, 2-3 असतील. त्याच्यामध्ये न्यायाचार्य PhD केलेलं होतं, डॉक्टरेट केलेलं, ते वरची पदवी आहे न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींचं ज्ञानेश्वरीवर जर तुम्ही प्रवचन कधी ऐकलं, तुम्ही आता पब्लिकला मला ते माहिती सांगतो, तुम्ही ऐका, भजनी बोल ऐका, तुम्हाला ज्ञानेश्वरी त्यांना समजले, आम्हाला काय समजलं. ते सांगतात मला ज्ञानेश्वरी समजली नाही, ज्यांची पाठ आहे ज्ञानेश्वरी समजणं कठीण आहे, तर ते ऐका. मग तुम्हाला अध्यात्म कळलं, भजनाचं महत्व कळेल, भजनाचं महत्व कळलं की अभंगाचं महत्व कळेल, अभंगाचं महत्व कळलं की तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी घडणार नाही. आता ही प्रक्रिया होणं म्हणजे 1-2 दिवसाचं काम नाही. त्यासाठी मी सांगितलं जसं भागवतींसारखे जे विद्वान आहेत त्यांनी त्यांचे कार्यक्रम लोकांना ठेवले पाहिजे, त्यांनी भजनात प्रवचन केलं पाहिजे. त्यांचं वय झालंय मला त्यांचं, पण ते
तो जो माणूस आहे तो जो अभंगावर निरूपण करतो कीर्तनकारापेक्षा त्यांचं निरूपण म्हणजे तुम्ही हलणार नाही हो. म्हणजे मनोरंजन करायला अशाच काही गोष्टी करायला पाहिजे असं नाही. तर त्यांचं तुम्ही भजन ऐकलं गोपीनाथ बाबा बारम्यांचं आणि तो अभंगावर निरूपण ऐकलं तर असं वाटतं की ते ऐकत राहावं. मनोरंजन झालं ना आपलं. मनोरंजनापेक्षा ते आत्मरंजन असल्यामुळे आपल्याला ते भावतं. आणि ह्या गोष्टी आहेत. तर भजन तुम्ही शेवटचा प्रश्न तुमचा होता की भजन सुसंभाळण्यासाठी काय करायला पाहिजे. ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणजे भजनाची जाणीव जी काय आहे ती आवश्यक आहे. नक्कीच बघ, खूप सुंदर अशा अनेक म्हणजे विस्तृत विवेचन तुम्ही या अनुषंगाने केलं, याबद्दल धन्यवाद. आणि आपण शेवटचा गजर घेऊन आता आपण या ठिकाणी थांबतो आहोत. या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आलेले जे बुवा आहेत हे आध्यात्मिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. अगदी प्रसिद्धीपासून नेहमी ते अलिप्त असतात. आज फक्त प्रहारच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. या अनुषंगाने बुवांना मी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचे उत्तर अत्यंत समर्पकपणे देण्याचा बुवांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यातून कुठेतरी आपली भजन संस्कृतीला योग्य दिशा मिळेल या आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि बुवांना शेवट गजराच्या अगदी 2 ओळी आपण गजराच्या घेऊया आणि या ठिकाणी मुलाखतीला कुठेतरी थांबवूया. मला तुम्ही आपण इथे येऊन व्यक्त होण्याची ती संधी दिलेली आहे. आता कसं होतं माझा एक मी आता स्टुडिओतून बाहेर पडलो की मला खूप सुचतं. इथे मला सुचवलं तुम्ही सुचवलं. तुम्ही काय काय विषय मी माझा कसं आहे की बोललो की एक विषय तो खूप विस्ताराने मांडतो ना, त्यामुळे तेवढ्या मुलाखतीत होऊ शकत नाही. मग ते तुम्ही वेगवेगळ्या अंगाने जे माझ्याकडून तुम्ही बोलून घेतला त्याबद्दल तुमचे आभार आहेत. तर मला नाही मी स्टुडिओच्या बाहेर गेलो की मला खूप सुचतं, आतमध्ये सुचतं काय असं. आणि जर मला काय चुकलं असेल मी काय अनावधाने स्वभावाप्रमाणे काय कोणाचं मन दुखवलं असेल तर माझा उद्देश कोणाचाही मन दुखवण्याचा नाही, निंदेचा नाहीच नाही, टीकेचा नाहीच नाही. पण साहेबांनी माझ्याकडून जे बोलून घेतलं त्याप्रमाणे बोललो, चुकलं असेल तर क्षमा करा. आणि सगळे आपलीच लोक आहेत. आपली लोक आहेत. आणि दशाप्रमाणे बोललो मी, तळमळीने बोललो, कारण माझे अभिमान आहे मला कोकणातल्या भजनाचा आणि दशाचा. म्हणून म्हणजे मला वाटलं ते मी वैयक्तिक बोललो. मी काय तुम्ही माझं ऐकावं असं माझं मत नाही, पण ते मी बोललेल्यावर विचार करायला काही हरकत नाही. विचार करा, योग्य घ्या, जे योग्य ते सोडून द्या. आणि धन्यवाद. मी आता गजर म्हणा, आता शेवटच्या गजर आपण ज्ञानेश्वर माऊलींचाच म्हणतो. तुम्ही काय जे म्हणाल आता गजर म्हणावा तर काय करूया, भैरवी असं करून करूया. चालेल चालेल. धन्यवाद. अगदी सुरुवात सुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या प्रार्थनेने आपण केली आणि शेवटी पुन्हा एकदा ज्ञानेश्वराकडे येऊन आपण थांबलात. ज्ञानेश्वरापासून ज्ञानेश्वरापर्यंत जो प्रवास आहे तो म्हणजे मानवी जन्म आहे. खरं तर तिविरातून तेजाकडे जाण्याचा आपला सगळ्यांचाच प्रवास आहे. आणि बुवांचं नाव सुद्धा प्रकाश आहे. या प्रकाशाच्या माध्यमातून आपण अनेकांचे आयुष्य उज्ज्वल करण्याचा जो सातत्याने प्रयत्न केला आणि अनेक लोकांना तुम्ही खऱ्या अर्थाने भजन संप्रदायामध्ये आणलं. आपलं भजन कसं आहे ही जाणीव आज प्रामुख्याने तुमच्या माध्यमातून रसिकांना मिळाली. हे भजन जे आहे ते सातत्याने भक्तीचा प्रसार करण्याचं माध्यम आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचा योग्य प्रकारे जर वापर केला तर निश्चितच परमेश्वर आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटू हे आपण प्रार्थना करूया आणि इथेच आपण थांबूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी बुवांसहित आपला सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद. माफी असावी, मी अपेक्षित गायन करू शकलो नाही माझ्या आवाजामुळे, प्रेक्षकांनी ऐकलेलं तसं झालं नाही आहे.
त्यामुळे मला थोडी क्षमा असेल. नक्कीच आमचे सगळे प्रेक्षक ते मान्य करतील, कारण बुवांची तब्येत बरी नव्हती तरीही पण बुवा फक्त आमच्या प्रेमासाठी या ठिकाणी आले. त्यामुळे बुवांचा कधीतरी माझ्याशी सूर लागला नसेल तर ते आपण सगळे जाणकार आहात आणि तुमच्यावर टीका टिप्पणी करायला एवढे कोण तुम्ही अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. आपण सगळ्या रसिकांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मात्र आता नक्कीच थांबतो. धन्यवाद.